तंत्रज्ञान जेवढं प्रगत तेवढेच त्याचे फायदे येतो. सध्या वाढत चाललेल्या सायबर क्राईम, इंटरनेट बँकिंग फसवणुकीबाबत ज्येष्ठ CA मान्य श्री शिरीष देशपांडे यांनी आज बालरंजनच्या केंद्राच्या कार्यक्रमात सर्वांना याबाबत मार्गदर्शन केले, सविस्तर माहिती दिली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. तर आजचा आपला हा जाणीव जागृती कार्यक्रम आहे की कुठल्या गोष्टीबद्दल आपण सावध राहायला हवं याच्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. कारण आपण रोज सगळेजण पेपर वाचतो, नंतर TV वरही बघतो. तर सध्या पुण्यामध्ये दररोज 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक होते आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांची कष्टाने मिळवलेली जी काही रक्कम असते अशी एक हकनाक छोट्या चुकीमुळे किंवा माहिती नसल्यामुळे ती जाऊ शकते. तर त्याच्याबद्दल जागृती करण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे. आजचे आपले पाहुणे आहेत शिरीषजी देशपांडे. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. थँक्यू, धन्यवाद. शिरीषजींचा कार्यक्रम मी स्वतः ऐकला आणि त्यामुळे आग्रह धरला की लवकर आपण तो कार्यक्रम करूया. कारण ते CA आहेत आणि आता मार्चपासून CA लोकांची काय तारंबळ असते आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे आपला हा फेब्रुवारीतच आपण कार्यक्रम ठरवलेला आहे. आणि खरोखर इतकी गरजेची गोष्ट आहे ही की आम्ही मुलांबरोबर काम करणाऱ्या ज्या मैत्रिणी आहोत, माझ्या दोघी मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, तर आम्ही खूप वेळा बोलताना म्हणतो की मुलांना काय काय शिकवायचं किंवा कुठले संस्कार करायचे. आता सायबर संस्कार हाही एक भाग झाला त्याच्यामध्ये. आणि दुसरं आम्ही नेहमी म्हणतो की गंडून न घेण्याचं कौशल्य मुलांना यायला पाहिजे. तर आपण गंडून न घेण्याचं कौशल्य कसं डेव्हलप करायचं हे मुलांना शिकवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आपली फसवणूक होते आणि रक्कम किती आहे ह्याच्यापेक्षा आपण फसलो ह्याच्याबद्दल आपल्याला जास्त खंत वाटते. आणि असं वाटतं की असे म्हणजे भले भले कसे फसू शकतात, तर ते फसू शकतात. तर ते आपल्याला आता शिरीषजी दाखवणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हाच भाग नाही, हा आता सायबर क्राईमचा भाग आज आपण बघणार आहोत, पण दैनंदिन जीवनात सुद्धा आजच दुपारी मला पटवर्धन परिसरातनं एक फोन आला की दुपारी एक ड्रेनेज दुरुस्ती करणारा माणूस आला. ह्यांची ड्रेनेजची काहीच तक्रार नव्हती, पण इतकं गोडगोड बोलला की आता आमचं एक कॉर्पोरेशनचं इथे काम चालू आहे, ते झालं की तुम्हाला तुमच्या घरात पाणी बॅक मारणार. ड्रेनेजचं पाणी आपल्या घरात उलटं येणार म्हणल्यावर माणूस घाबरून जातो. तर म्हणे तुम्ही मला फक्त 8,500 रुपये द्या, मी आत्ताच ती लाईन मोठी करून घेतो. आणि हे सगळं फ्रॉड आहे. आणि अशा प्रकारे कोणीही कॉर्पोरेशनकडनं मागत नाहीत पैसे आणि सेम फसवून एकांना 40,000ला ह्याच माणसाने गंडा घातला. 3 वर्ष पोलीस, मी जेव्हा चौकशी केली सगळी पोलिसांकडे, तर 3 वर्ष पोलीस या इसमाच्या शोधात आहेत आणि तो सापडू नाही शकत आहे. म्हणजे ह्याच्यावरचे तर फसवणारे आपल्याला माहितीच नसतात की कोणी फसवलं आपल्याला, पण हे समोर येऊन फसवणारा माणूस पण आपल्या इथे असतो. तर अशा दृष्टीने सगळ्यात फसवणुकीबाबत आपण जागरूक राहायला पाहिजे. आणि मनपाचं निदान काही असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला खरं आहे का खोटं आहे हे नक्की सांगू शकेन. आणि अशा प्रकारे कोणीही पैसे घेत नाही. आणि असं काही घडत नसतं की त्याच्या म्हणजे काम कशासाठी करतो आपण, तर सोपं व्हावं किंवा समस्या असेल ती निवारण व्हावी, त्याच्यातनं समस्या येऊन लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी उलटं मारेल असं काहीही घडत नाही कॉर्पोरेशनला. तर त्यामुळे सगळ्यांनीच सावध, छोट्या छोट्या गोष्टीत सावध राहायची शक्यता, म्हणजे आपण सावधगिरीच बाळगली पाहिजे. तर हा कार्यक्रम ही सावधगिरी बाळगण्यासाठीच आहे. तुम्ही नाव बघितलंच असेल की सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण. कारण जेव्हा शिरीषजी बोलत होतो तर ह्याच्यावर आपण काही करू शकत नाही. माझ्याकडे कमीत कमी 30 तरी आतापर्यंत केसेस आले आहेत वेगवेगळ्या रकमांच्या सायबर क्राईमच्या, परंतु त्यातल्या कोणालाही 1 रुपया पण परत मिळालेला नाहीये. तर आपण त्याच्यापूर्वीच खबरदारी घेतलेली बरी. आणि आपल्याला भीती नाही बाळगायची, कारण शेवटी आपल्याला काही ना काही व्यवहार ऑनलाईन करायला लागणार, हे करणार. फक्त त्याच्यात काळजी काय घ्यायची हे आज आपण शिरीषजींकडनं माहिती करून घेऊ. मी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. शिरीषजी देशपांडे आणि त्यांच्या मिसेस अरुंधती पण आलेल्या आहेत एकदा. आणि ह्यांची सगळ्यात जवळची ओळख म्हणजे ते आमचे बालरंजनचे माजी पालक आहेत.
त्यांची मुलगी यशोधरा आमच्या इथे बालरंजन केंद्रात विद्यार्थिनी होती. तर अशी ही आमची पहिली ओळख. तर ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिटर आहेत. सर्व प्रकारचे ऑडिट्स ते करतात. ते अमेरिकेमध्ये 2004 ते 2011 या ह्याच्यात सिटी बँकेमध्ये VP होते न्यूयॉर्कला आणि ते ट्रेजरी कंट्रोल्स आणि कंप्लायन्स ऑफिसर म्हणून तिथे कार्यरत होते. ते IT कंट्रोल्स आणि कंप्लायन्सेस ऑफ बँक्स याच्यातले एक्सपर्ट आहेत आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग ते घेतात. या सगळ्या इन्फॉर्मेशन सिस्टीमचे ते ऑडिट शिकवतात लोकांना. नंतर डिफेन्स ट्रेनिंग करतात आणि सायबर क्राईम्सची ट्रेनिंग करतात. त्यांचं पोलिसांच्या बरोबर पण खूप महत्त्वाचं काम आहे, कारण पोलीस आणि ते असे वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं विशेषतः ते वर्ग घेतात. सायबर सजगता अभियान असंच त्यांच्या अभियानाचं नाव आहे. गणेशोत्सवात असेल किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये असेल असं त्यांनी आतापर्यंत ह्या विषयात 10 लाख लोकांपर्यंत ते पोहोचले. तर मी त्यांना म्हटलं अतिशय पुण्याचं काम तुम्ही करता आहात, कारण ह्याच्याबाबत जागृती होणं फार गरजेचं आहे आणि वरची वाट न पाहता आपण ते माहिती करून घेऊया. नंतर रोटरी क्लब्स असतील, ज्येष्ठ नागरिक संघ असतील. ज्येष्ठ नागरिक संघातही त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. नंतर विक्टिम्स जे ठरतात त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा ते सायबर क्राईम गायडन्स देतात. कारण हे खूप महत्वाचं आहे, कारण लोक काय करतात, आता फसलोय आपण, राहू द्या आता घरीच बसूया, ते सांगतील त्याच्याबद्दल काय करता येईल. त्यामुळे मी खूप ओळख करून देत नाहीये. त्यांनी वसंत व्याख्यानमालेत सुद्धा व्याख्यान दिलेले आहे याच विषयावरती आणि त्यांना यशोकीर्ती अवॉर्ड मिळालेला आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया याचं नाशिक येथे त्यांना यशोकीर्ती अवॉर्ड मिळालेला आहे. तर अनेक ठिकाणी त्यांचा प्रेझन्स आहे. फाउंडर, को फाउंडर, पास्ट प्रेसिडेंट असं अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलंय. तर मी त्यांना विनंती करते की त्यांच्या विषयाच्या मांडणीला त्यांनी सुरुवात करावी. आणि मुख्य ते दाखवतात त्यातलं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे आपण कसं फसतो हे पण ते दाखवतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण अनेक वेळा कबूल पण करत नाही की आपण फसतोय बाबा, आणि त्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात. धन्यवाद. शिंदे हे पर्यावरण तज्ञ आहेत आणि 15 दिवस पुणे 15 दिवस पॅरिस या पद्धतीने जात येत असतात आणि ओझोन तज्ञ म्हणून ते जगात प्रसिद्ध आहे. आणि आपल्या पॅरिस करारावर वगैरे भारतातर्फे ते सिग्नेटरी होते. तर खूप मोठं काम आहे आणि आज ते मुद्दाम आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत, तर त्यांचं मनपूर्वक स्वागत. माधुरीताईंचं कौतुक करून तेवढं थोडं आहे, कारण एवढ्या चांगला पुण्यात आपल्याला आपल्या भागात कॉर्पोरेटर मिळणं हे खरंच मोठं काम आहे. आणि मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की मोदींच्या नंतर आम्हाला माहित असलेला स्वच्छ कार्यकर्ता तुम्हीच. आणि माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला मी नेहमी सरस्वतीचं वंदन करतो आणि मग सुरुवात करतो, कारण 2 गोष्टी आहेत. सरस्वतीला विनंती एवढ्यासाठी करतो की सरस्वती तुझे नमुना आणूचे, अज्ञानाला दूर करायला कान मंत्र तुझे. मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांकडूनही खूप कान मंत्र मिळतात आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा मला जे काही माहिती आहे त्याच्यातून तुम्हाला काही ज्ञानाचा थोडासा भाग मिळाला तर सरस्वतीला वंदन करायचं. आणि या सगळ्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींना कायम लक्षात ठेवा. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की हे फ्रॉड होत आहे. मला आता रोज लोक येतात की अरे रोज पेपर मध्ये वाचतात तरी फ्रॉड का होतात. म्हणजे त्याचं उत्तर जर ऐकायचं तर कार्यक्रम आले तेवढे फोनवर नाही सांगणार. नाही म्हणजे फोनवर सांगेल पण तुम्हाला कळलं आलं तर तुम्ही आज सगळे आलात, मी तुम्हाला का होतं ते सांगेन, म्हणजे मग तुम्हाला काय काळजी घ्यायची याचं नियोजन करता येईल. आणि समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की दरवेळेला तुम्हीच खड्ड्यात पडलो पाहिजे असं नाहीये. दुसरा जर आधी खड्ड्यात पडला असेल तर कधी निघून जावा. तुमचं जे धाडस आहे ते खड्ड्यात पडायला वापरू नका, खड्ड्यातून वाचायला वापरा. तर हे सगळे जे गुन्हे होत आहे. नंतर काही इंटरनेट वापरायच्या सूचना आणि आपल्या प्रत्येकाची काय जबाबदारी, काय जबाबदारी, हे टीमवर्क आहे. कुठला एकच माणूस, कुठली सरकारी यंत्रणा, फक्त पोलीस हे होऊ शकणार नाही. कारण हे सगळे चोर जे आहेत ना हे आपल्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह आहे. नवीन नवीन आयडिया करतात. मला कालच माधुरीताईंनी सांगितलं की एबीसीडी झालं, ते मीटर बंद झालं आणि त्या म्हणाल्या की आपल्या भागातल्या एकाला
नवीन वॉटर कनेक्शन तुम्हाला आता मीटरचं येणार आहे, तो माणूस खुश झाला, अरे वा 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 माझा शेजारचा फार पाणी मारतो बरं का. आणि मग ते म्हणाल काय तर तुमचं केवायसी करायचंय, अरे वा लगेच सगळी माहिती किती मिनिटात केली, 2.5 लाख. मी एक कमी सांगितलं कारण तो घाबरून जातो. आपण आज काय करायचं आणि पुढे काय करणार आहोत हे पाहणार. आणि तुमची सगळ्यांची जर परवानगी असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना, परवा माझ्या डोक्यात अशी कल्पना आली मागवते की शेवटी आपण कार्यक्रम बघतो पण ते तासभर खूप छान वाटतं आणि नंतर आपण विसरून जातो. तसं होऊ नये म्हणून मी हल्ली नवीन परवाच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना असं विचारलं की आपण एखादी चांगली गोष्ट ही आपल्या मनाला वारंवार सांगितली नाही तर ती आतमध्ये जात नाही. ते गाणं चांगलं आहे तेवढंच कळतं, पण गाण्याचे बोल म्हणा म्हटलं की नाही लक्षात राहत. तर आज मी असा एक वेगळा काही प्रयोग करणार आहे की काही गोष्टी आपण सर्वजण पाठच करायच्या. एक एक गोष्ट 5-6 गोष्टी मी तुमच्याकडून पाठ करून घेईन, निदान 50% तरी 75% तरी फ्रॉड्स तुमचे त्यातून वाचू शकाल. चोर हा नवीन आयडिया काढणार आहे, कुठलीही गॅरंटी नाहीये. देशपांडेंनी सांगितलं सगळं दिलं असं नाही म्हणा, नवीन कुठेतरी उडावर बसणार आहे. पण हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर नवीन येणाऱ्या संकटाला तुम्ही तयार होऊ शकाल. आता आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय तर या बाबतीत जे काही गुन्हे घडत आहेत त्याची माहिती घेणं आणि हे का होतात हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे असं होतं, असं झालं पण असं होतं. आणि हळूहळू तुमच्या मनाला ते कळायला लागेल की या ह्याच्यात असं होतं. जर कोणी असं काही सांगितलं, पहिल्यांदा आता मला कोणाचा फोन आला की अरे तो असं असं म्हणतोय पॉलिसी, म्हटलं पहिलं फ्रॉड. अरे म्हटलं ऐक तरी, म्हटलं अरे पुढे काही सांगू नको, तू काही केलं नाहीस ना, थांब तिथे. तो म्हणला मी बटन करेक्ट करणार होतो, तुम्ही म्हटलं फ्रॉड म्हणून थांबलो, आता बोला. हा आता कारण ती सुरुवातच असते गोडीत बोलण्याची. आणि तो माणूस तुम्हाला मदत करण्याचा इतका मोठा कॉन्फिडन्स देतो की तुम्हाला घरातला नवरा नाही वाटत एवढा तो माणूस महत्वाचा वाटायला लागतो. हे घडतंय सगळ्यांच्या बाबतीत, ते आपण पाहणार आहोत. नंतर घाबरायचं नाही, त्याला सामोरं जायचं. पण असं सांगणं सोपं आहे, मला जर कोण आलं तर मी पण घाबरणार आहे, पण घाबरतो का हे कळायचं आणि घाबरात बाहेर कसं यायचं हे पण बघायचं. नंतर प्रत्येक गुन्ह्यात काहीतरी नवीन असतं, ती माहिती करून घ्यायची, ती आपण काही करून घेणार आहे. आपण जो संगणक वापरतो, आपण जो मोबाईल वापरतो, त्याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या काही गोष्टी आपण पाहणार. नंतर समाज माध्यमांचा वापर जो आहे त्याच्यात काय करायचं हे करू शकतो. नंतर जर गुन्ह्यात आपल्या जवळचा माणूस किंवा आपण आपल्या दुर्दैवाने सापडतोच तर पुढे लगेच काय 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 करायचं हे आपण आज पाहणार आहोत. नंतर कुठली गोष्ट जी आहे ती मध्यम प्रकारे कशी वापरायची, अति वापर करू नये आणि अजिबात वापर करायचा नाही, असंही करायचं नाही पाहणार. आपली सर्वांची जबाबदारी काय पाहणार आणि पाठ करायच्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता हे गुन्हे कोण आहेत? हे गुन्हे तर ही व्यावसायिक भूत, व्यवसाय करणारी भूत. भूत म्हणजे दिसत नाही आणि व्यवसाय करणारे म्हणजे ते धंदा म्हणून करतात. जेव्हा चोर दरोडा घालायला येतो तो त्याचा तो धंदा असतो. तो समोरचा माणूस कसा आहे, काय घाबरलाय का, त्याला एकच मुलगा आहे काय, तो काही बघत नाही. तसंच आहे हे म्हणून दिसणारी भूत मानवटीवर केव्हा बसतील हे काहीही सांगतात नाही. पण म्हणून ती आपल्या झोपेत येतात का? झोपेत नक्की येत नाही. तुम्ही झोपला असाल आणि तुमचा फोन जर बंद असेल तर तुम्ही सेफ येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. फोन बंद ठेवला आणि फोन बाजूला ठेवला तर निम्मे प्रॉब्लेम येते टाळले जायची शक्यता आहे. त्यांची पद्धत आणि त्यांची माहिती तुम्ही लक्षात ठेवा की आपण काही गोष्टी बघणार आहोत की आपली सगळी माहिती ऑलरेडी समाज माध्यम आणि जे जे आपण फुकट वापरतोय असं आपल्याला वाटतंय त्यांनी ऑलरेडी घेतलेली आणि ती माहिती हे चोर लोक डॉट्स जोडत असतात. टेक्नॉलॉजीमध्ये असं म्हणतात की सगळे डॉट्स एकत्र करून मग प्रोग्राम बनवतो. ते चोरट्यांकडे क्रेडिट कार्डची माहिती आलेली असते, बँकेची माहिती आलेली असते, तुम्ही इलेक्ट्रिकची बिलं भरतात त्याची माहिती आलेली असते, तुम्ही जेवायला गेला तर काय काय खातात त्याची माहिती गेलेली असते आणि तुम्ही स्वतःहून समाज माध्यमांवर इतकी माहिती टाकलेली असते की तुम्हाला माहिती नाही एवढी माहिती लोकांना माहिती असते. त्याचं उदाहरण सांगतो. माझं ती मागच्या 2 महिन्यापूर्वी कोथरूडला
एका घरामध्ये रात्री दरोडेखोर आले आणि ते सगळं चोरत होते. काही सापडलं नाही. मग त्या बाईंना उठवलं. तुम्ही काय पाहिजे, काय घेऊन जा तुम्ही. तुम्ही काय पाहिजे, काय बोलताय, काय तुम्ही परवा ते 2 महिन्यापूर्वी तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, तो हार आहे, तो हार घरात कुठं सापडत नाहीये. तुम्ही तो फेसबुकवर टाकला होता. ती म्हणजे तांदळाच्या डब्यात ठेवलाय. ही माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तो फक्त घर शोधत आला कुठे तो हार आणि नाही सापडला. तर ही अनावश्यक माहिती आपण आपल्या स्वतःच्या कौतुकासाठी जिथे समाज माध्यमांवर टाकतो त्याचा आता विचार करण्याची वेळ आली. कारण त्याची कारण 2 आहेत. तुम्हाला असं वाटतं की या फेसबुकवर माझेच मित्र आहेत, पण फेसबुकवर मित्र असतात, मैत्रिणी असतात. पण मित्रांचे मित्र, मैत्रिणींचे मित्र, मैत्रिणींच्या मित्रांचे मित्रांचे मित्र हे सगळे असतात. तुम्ही तुमच्या फेसबुकला तुमचा प्रोफाईल लॉक केला नाही, तुमच्या फेसबुकला आणि व्हॉट्सअपला फक्त कॉन्टॅक्ट ओनली असं जर सिलेक्शन केलं नाही सिक्युरिटीचं, तुम्ही जर फेसबुकला तुमचा पासवर्ड प्रोटेक्ट केला नाही, तुम्ही व्हॉट्सअपला स्वतःचा पिन टाकला नाही, तर ही सगळी माहिती जगात सगळीकडे जाते. आणि जगामध्ये चांगले लोक 90% आहेत, पण ते 10% आंब्याची आडी नाचवणारे जे आहेत ते सगळे 90 लोकांना त्रास देतात. तर ते आपल्याला त्याची पद्धती बघायची. आपली भावना, भीती याच्याशी ते खेळत असतात. ते कसे खेळतात ते आपण पाहणार आहोत. आणि कोण लक्ष सापडत त्याला त्याचं मॅनिप्युलेट करायला सुरुवात करतात. मॅनिप्युलेशनचं तुम्हाला उदाहरण सांगतो की बरेचदा आपल्याला केवायसी साठी जायचं असतं नाही, आपल्याला जायला जमत नाही आणि एखादा जो चोर भांडताय ना तो 1000 फोन करतो, त्या 1000 फोन त्याचं आपलं केवायसी करायचं आणि जो एखादा त्याचं केवायसी आणलंय तो बरोबर त्याला सापडतो आणि त्याचं दिवसभराचं काम होतं. आणि मग पुढे म्हणतो, हा मॅडम केवायसी तुमचे, हो अरे काय सांगू तुला, मला वेळच होत नाही रे, माहिती आपण तर ताई काय ते करू नका. आणि तो ताई माई अख्खा अशीच नावं घेतो बरं का. अहो काय करू नका. पूर्वी ते हिंदीत बोलायचे चोर, आता तू मराठीत बोलतात आणि ते मराठीत म्हणतात मी काय ना माही हो ना. ते कसं करणार रे, मला इंटरनेट कर. अहो काय काळजी करू नका, तुम्ही उघडा, मी दाखवतो मोबाईलवर कसं करायचं. आणि मग तो काय करतो, तो सांगतो म्हणता आता क्लिक करा म्हणजे त्याच्या अकाउंटला पैसे देतो. तो कॉन्फिडन्स देतो, मी करतो, तुम्हाला जायला वेळ नाही ही माहिती कॅच करतो. त्याच्याकडे एकच माहिती आहे, तुम्ही राहता कुठे, तुमचं आधार कार्ड कुठं तरी मिळालं नसतं, तुमचं कुठल्या बँकेत खातं आहे ही माहिती त्याला असते. तुम्ही तो एका म्हणणार बँक ऑफ महाराष्ट्र बोलतोय की आपलं झालं संपलं, मग आपलीच बँक आपलेच लोक तिथं जाण्यापेक्षा हा करतोय ना मदत, तिथल्या माणूस काहीच करणार नाही, त्याच्या हा करतो असं पण व्हायची शक्यता असते. आता हे युद्ध आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हे सायबर वॉर आहे आणि सायबर वॉर जिंकायचं असेल तर क्षण प्रतिक्षण सतर्क हाच डिफेन्स आहे. नाही तर उदाहरणार्थ जर युद्ध खरंच डिक्लेअर झालं तर आपण तयार पाहिजे. म्हणजे आम्ही बायको म्हणतो की अरे एखादा चोर आला ते 1 किलोमीटर त्याच्या मागे पळायचे आहे का ताकद नाहीये. तसं हे शिकायला पाहिजे. हे माझं क्षेत्र नाही, साध्या गोष्टी आहेत, काय करायचं नाही हे शिकायचं. तर तो डिफेन्स जो आहे तो काय तो आपण आज बघणार आहे. आणि आपला बचाव क्षण प्रतिक्षण सतर्कता हे पहिली गोष्ट आपण पाठ करणार की सायबरच्या बाबतीमध्ये क्षण प्रतिक्षण सतर्कता. क्षण प्रतिक्षण सतर्कता हा एकच उत्तम डिफेन्स आहे. तुम्ही जर सावध असाल तर हा माणूस असं का म्हणतो तर लगेच नाही येणार, अडकायचंच नाही. मला मदत देतोय नाही, मला गिफ्ट देतोय नाही. त्याचं पुढचं कारण असं आहे की आपले आईवडील जे देतात तेच फक्त फुकट. हे आमच्या एका मित्राने एकावर एक थाळी होती, त्यांनी थाळी बुक केली आणि तो म्हणाला एकावर एक फुकट, अरे वा 12 अजून पाहिजे. तिथला माणूस देतो की तुम्ही एंटायटेड आहात, तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर याची अरे वा. तर मग 12चे पैसे भरले पण अजून 12 पाहिजेत ना, तर आमचा फॉर्म भरायला लागेल. भरतो काय हा द्या. आणि मग तो माणूस सांगतो आता 4900 हा कोड आहे तुमचा, 12 थाळ्या फुकट मिळाले. तो 49,000 त्यांनी कोड घातला, 49,000च्या बँकेत गेले. त्याने मला फोन केला, सांगितलं अरे आई किंवा बाप हे होते का ते नाही. म्हणलं आई किंवा बाप जो म्हणाला मी तुला फुकट देतो तेवढंच फुकट असतं, काही गोष्टी फुकट आहे. तर आपला प्रश्न विचारायचा हा मला का देतोय, माझी आई आहे का, म्हणजे बाबा नाही म्हणजे संपलं. दुसरा नियम पाठ करायचा, पहिला क्षण प्रतिक्षण सतर्कता. दुसरा नियम आपण पाठ करायचा आई बाप देतात तेच फुकट असतं. याही वयात तुम्हाला मी सांगतो, तुमच्या वयात तुमच्या बऱ्याच लोकांचं आई वडील नसतील
तर आई वडील असते तर दिलं असतं का? नाही. आई वडील नाहीच, दुसरा नियम पाठ करायचा की आई वडील देतात तेच फुकट असतं, जगात काहीही फुकट नाही. तुम्ही जे ईमेल वापरता फुकट, तुमची माहिती तुम्ही लिहून देता त्यांना की मार्केटिंगसाठी वापरा, तर काहीही जगात फुकट नाही, हे लक्षात ठेवा. हा दुसरा नियम. आणि आता हे 2 नियम आपण पाठ केले, हे 2 नियम तुम्ही तुमच्या मनाशी ठेवायचे. काय आपलं मन आहे ना, महा डांबरट ढवाळ आहे, त्याला सारखं तयार करावं. व्यायाम कर, म्हणजे मलाही सांगतो व्यायाम कर, व्यायाम कर, काही दिवसांनी काय करायचं. तर तुम्ही जेव्हा वारंवार हे मनाला सांगाल की आईबाप देतात तेच फुकट आहे, क्लिप आहे, पण ही इंग्लिश क्लिप एवढ्यासाठी दाखवणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जो निर्माता आहे त्यांनी परवाच्या दिवशी स्टेटमेंट केले की डायनामाइटचं जेव्हा संशोधन झालं 1934 साली, तो एक महायुद्धाचा प्रकार होता. 42 साली अणुबॉम्बचा शोध झाला, तो एक महाभयंकर प्रकार होता. आणि तो म्हणतो आता तिसरा प्रकार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि तो म्हणतो मला पश्चाताप होतोय मी हे कशाला केलं म्हणून. पण त्यांनी त्याचा राजीनामा दिला आणि म्हणलं मी पुढचं काम करणार नाही. पण त्यांनी हे काम शोध काढलेला आहे, हा इतका भयानक आहे, तो आपल्यासाठी डेंजरस कसा ठरू शकतो हे एका छोट्याशा क्लिपवर दाखवलंय. मी तुम्हाला मुद्दाम थोडीशी कल्पना देतो आधी, कारण ते डायरेक्ट बघताना सगळ्या गोष्टी इंग्लिश गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या ह्याच्यात तशाच्या तशा पूर्णपणे ट्रान्सलेट करतायत. काही म्हटलं तरी आज काही हुशारी जी आहे ती भारताबरोबर परदेशात आहे. भारताबरोबर लढण्यासाठी म्हणतो कारण आता आपला नंबर आपणच नेला पाहिजे पुढे, तर आपण बऱ्यापैकी वरती आहोत. पण आपल्याही वरती काही हुशार इंग्लिश लोक आहेत, त्यांनी त्या ड्रोनच्या साह्याने, ड्रोन छोटासा त्याच्या साह्याने कसं लोकांना टार्गेट करून मारता येईल. आणि ते बॅड कामासाठी चांगलं आहे, म्हणजे एखादा चोर सापडत नाही. आता हल्ली पेपर हा कुठं आपल्याला कळत नाही, पण त्याचे DNA जीन्स घरचा पत्ता, तो कुठं फिरतो, त्याची चिप एकदा घातली त्याला कुठे असेल तिथं शोधून हे मारू शकते. याचा चांगला उपयोग आहे हा बघा. This is how it works. You see it? That little bang is enough to penetrate the skull and destroy the contents. Now trust me, these were all bad guys. Now that is an airstrike of surgical precision. It's one of a range of products. Trained as a team, they can penetrate buildings, cars, trains, evade people, bullets, pretty much any countermeasure. They cannot be stopped. Now, I said this was big. Why? Because we are thinking big. Watch. A $25 million order now buys this. Enough to kill half a city. The bad half. Nuclear is obsolete. Take out your entire enemy, virtually risk-free. Just characterize him, release the swarm, and rest easy. या सगळ्या गोष्टीला तयार आहोत. माणसाची जी बुद्धी आहे त्याला पर्याय नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅनॉट रिप्लेस ऑल द जॉब्स. आणि माझा अभ्यास आणि माझे एक्सपर्ट लोकांनी मला सांगितले 15 ते 20% लोकांचे जॉब अफेक्ट होतील जर ते हे शिकले नाहीत. बाकी आणि माझा तर विश्वास आहे की भारतामध्ये तंत्रज्ञान काहीही करू शकत नाही, कारण 50% कॅश बिझनेस आहे, ऍग्रीकल्चर बिझनेस आहे, रस्त्यावरच्या लोकांचा बिझनेस आहे. ज्यांच्याकडे अकाउंटच नाही ते 25% लोक आहेत, ज्यांच्याकडे मोबाईलच नाही ते 30% लोक आहेत. तर हे इकॉनॉमी चालवतात. हुशार लोकांना पैसे घालवणार आहेत आणि ही इंडस्ट्री चालवणार. त्यामुळे आपल्याला तसा काही धोका नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आता हे जरी होत असलं तरी आपली माहिती या टेक्नॉलॉजी कंपन्या कशा स्टोअर करतात आणि त्याचा वापर आपल्याच विरुद्ध किंवा आपल्यासाठी कसा करतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी मला हे वॉलमार्टचं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. वॉलमार्ट
हे अमेरिकेमध्ये अतिशय सुपर स्टोअर रिझनेबल प्राइसला सगळ्या वस्तू तिथे मिळतात. म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण अमेरिकेला गेले असतील तरी बघितलं असेल की तिथे टायर मिळतात, औषधं मिळतात, पुस्तकं मिळतात, चष्म्याची दुकानं असतात, सगळं असतं कायचं कायचं. तर एक बाई तिथे गेल्या त्याच्या सभासद होत्या गव्हर्नमेंटच्या, आणि मग त्या पहिल्या दुकानात गेल्या, त्यांनी औषधं घेतली. दुसऱ्या दुकानात गेल्या, तिथे पुस्तकं घेतली. तिसऱ्या दुकानात गेल्या, कपडे घेतले. चौथ्या दुकानात गेल्या, पुस्तकाची चौकशी केली आणि सगळ्या वस्तू घेऊन काउंटरवर गेल्या, पैसे दिले. त्या सभासद असल्यामुळे त्यांना डिस्काउंट मिळाला. त्या घरी गेले. 8 दिवसांनी त्यांच्या नावावर पोस्टाचं पार्सल, आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली ते पार्सल नवऱ्याने उघडलं. तर त्याच्यात लिहिलं होतं, डिअर मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर प्रेग्नंट. यू आर प्रेग्नंट म्हणजे तुम्ही गर्भाशय आहे मराठीत, प्रेग्नंट. आणि तो नवरा वाचतो, नवरा खोळतो. नवरा 2 कारणांनी खोळतो. तो माझी बायको प्रेग्नंट, मला माहित नाही, वॉलमार्टला माहिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि दुसरं, तो सांगतो की बायकोने मला सांगितलंच नाही. मग जातो, चिडतो, वॉलमार्टला सांगतो की हो काय आहे तुमचं सगळं चाललंय. वॉलमार्ट मला म्हणले, ज्या की आमच्या कॉम्प्युटर सिस्टीमने तुम्हाला पत्र मिळालं ते नक्की खरं आहे. जर खोटं लिहिलं तर आम्ही तुम्हाला $1000 देऊ. पण तुम्ही कोण? म्हणून आम्ही नवरा. तर अमेरिकेत कसं पहिला, दुसरा, तिसरा. तर म्हणजे तुम्ही किती? नाही म्हणलं मी करण नवरा. ते व्हेरीफाय केलं आणि म्हणजे या, आणि म्हणजे बघा काय केलं. बायको तुमची कुठल्या दुकानात गेली पहिल्यांदा? औषधाच्या. तिने काय केलं, गर्भधारक ज्या टेस्ट असतात त्या स्ट्रिप्स परचेस केल्या 20. नंतर कुठली औषधं घेतली की पहिले 3 महिने शांत झोप लागावी ती औषध. पहिले 1 महिना कुठली औषधं घेऊ नये त्याचं एक त्यांनी पॅम्पलेट विकत घेतलं, आणि 1 महिन्यात कुठली औषध घ्यायची ती. आणि असं अशी आहे ते म्हणजे सगळी प्रेग्नन्सीची औषधं आहे. दुसऱ्या दुकानात गेल्या तर त्यांनी गाऊन्स घेतले, 1 महिन्याचा गाऊन, 2 महिन्याचा गाऊन. मग 2 महिन्याचं ठीक आहे, 6 महिन्यातून घेतले तरी तर म्हणजे नक्कीच हे प्रेग्नंट आहे. तिसऱ्या दुकानात तिने कुठले व्यायाम करायचे ते पुस्तक घेतलं. चौथ्या दुकानात नवीन जन्माला येणारे मुलं जी खेळणी खेळतात ते त्यांचं म्हणणं असतं की अभ्यास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की त्या बायकांची मुलं जर चांगली व्हायला पाहिजे असेल तर ते खेळण्याची त्यांनी खेळावं. आपल्याकडे गर्भसंस्कार असतात ना, तसे ते अमेरिकेत संस्कार असतील काय. तर म्हणजे याचा अर्थ ते नक्की प्रेग्नंट आहे. आणि म्हणजे एवढ्यावर काळजी करू नका, आमच्याकडे आणखी एक सेफ्टी मशीन काय, त्या बाईंचा फोटो आमच्याकडे आहे. त्या बाई आल्या, त्या कॅमेऱ्याने कॅच केल्या, नंतर त्या चालत होत्या. तर त्यामुळे ज्या दिवशी आल्या त्या 21 दिवसाच्या प्रेग्नंट होत्या. म्हणजे 21 दिवसाची अशी काळजी करून चालते. आणि तुम्हाला आज बघायचं का ती 35 दिवसाची प्रेग्नंट आहे, कशी बघायची, चालते ते तेवढे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं शक्य आहे. आणि आम्ही लिहून दिलंय, आमची माहिती वापरा. तर तुम्हाला खूप धन्यवाद. म्हणजे का चिडला होता का? म्हणजे नाही, मी खूप वर्ष प्रयत्न करतो, खूप छान बातमी दिली तुम्ही, धन्यवाद. तर ही आपली माहिती वापरून लोक, तिचे आपल्याला वाटतं ना की मी हे फुकट घेतोय, मला हे फुकट मिळतंय, ती माहिती लोक वापरून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी करतायत. आणि तसं सगळीकडे सुरू होणार आहे. आणि त्याच्यासाठी ही तुम्हाला ही जी गोष्ट आहे आता इथे तुमचं हे मराठी फिल्म त्यामुळे बरोबर व्यवस्थित चालेल. ही क्लिप कुठेतरी कमलेश मराठी म्हणून पुण्यातले त्यांनी तयार केली, क्रेडिट गोस टू हिम. त्यांनी इतकं छान अनालिसिस केलंय की तुमची माहिती कशी इंटरनेट आणि सामाजिक माध्यम वापरणार आहे याचं त्यांनी उत्कृष्ट उदाहरण इथे दिलं. हॅलो, पिझ्झा का? हो सर, मराठे साहेब आपलं स्वागत आहे. माझी ऑर्डर लिहून घ्या. सर, तुम्ही नेहमी देता तीच ऑर्डर आहे का? हो, पण तुम्हाला काय माहित मी काय ऑर्डर करणार आहे? सर, तुमचा पत्ता, फोन नंबर आणि गेले 12 महिने तुम्ही ज्या ऑर्डर्स दिल्या होत्या त्या आमच्या डेटाबेस प्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा लार्ज सुप्रीम पिझ्झा आणि त्याबरोबर 3 चीजेस, सॉसेज, पेपरोनी मशरूम आणि थिक क्रस्ट और व्हीट बॉल्स असा पिझ्झा ऑर्डर केला. क्या बात आहे, ग्रेट. मला तोच पिझ्झा पाहिजे. सर, मी एक सुचवू का? यावेळी तुम्ही मीठ नसलेला भाकरी पिझ्झा, ग्लुटेन फ्री तवा बेक इंडियन हेल्दी व्हेजिटेबल पिझ्झा मागवा. अजिबात नाही, मला व्हेजिटेबल पिझ्झा आवडतो. आणि तसाही तो फार बेचव आणि पथ्याचा असतो. मला नाही आवडत. पण आपले कोलेस्टेरॉल ठीक नाही आहे सर. तुम्हाला कसं माहिती?
सर, आम्ही तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेले तुमचे गेल्या 7 वर्षाचे ब्लड रिपोर्ट पाहिले आहेत सर. ते फारच झाला. बस करा, मला सुप्रीम सिद्धार्थ पाहिजे. मी कॉलेज करायला औषध घेतोय. सॉरी सर, पण आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही औषधं नियमित घेत नाही सर. 30 गोळ्यांचा बॉक्स तुम्ही अपोलो फार्मसी मधून 4 महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर तुम्ही तिथून औषधे घेतली नाही. अरे काय झालंय तरी काय? आणि मी दुसऱ्या फार्मसी मधून त्या गोळ्या घेतल्या. असं वाटत नाही सर. तुमची क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असं काही दाखवत नाही सर. पण कॅश देऊन घेतली ना औषधं ती. हो सर, पण तुमचे बँक स्टेटमेंट इतकी कॅश काढलेली दाखवत नाहीये सर. अरे पण बँकेत नसतात, मात्र दुसरं इन्कम असू शकत नाही. हो का सर, पण तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तसं दाखवत नाही. आणि रिटर्न मध्ये न दाखवता इन्कम असणं हे बेकायदेशीर आहे सर. What the hell you are talking? This is high and too much. तुम्ही माझी टॅक्स रिटर्न पण पाहिले. This is not fair. सॉरी फॉर दॅट सर, पण आम्ही ही सगळी माहिती फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी आणि तुम्हाला मदत करावी म्हणूनच वापरतो सर. आणि तुम्हाला आणि एक गोष्ट सांगायची आहे सर. तुमचे स्मार्ट वॉचचे रिपोर्ट आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा नियमित व्यायाम पण करत नाही सर. I'm sick of using Google and Twitter and WhatsApp and whatnot. मी एका अज्ञात निर्जन स्थळी चाललोय. मी एका डेझर्ट आयलंड चाललोय. सर, कृपया शांत व्हा. तुमचे बीपी वाढेल आणि तुम्ही म्हणता ते समजले सर. तुम्ही डेझर्ट आयलंडला नक्की जा. आमची तिथे पण शाखा आहे सर. पण त्यासाठी तुम्हाला आधी तुमचा पासपोर्ट रिन्यू करावा लागेल. सर, तुमचा पासपोर्ट 1.5 महिन्यापूर्वी काय झाला? अरे देवा, काय करू मी आता? अरे मी तो रिन्यू करणारच होतो. परमेश्वरा, तूच मला आता. तुम्ही आता बघितलं ही आपली माहिती ऑलरेडी सगळीकडे आहे. आपण काळजी काय घ्यायची? याच्याकडून नवीन माहिती टाकायची नाही. नातू झाला, त्याचं हे झालं, त्याचं काही टाकायचं नाही. तुमचा आपली माहितीचा जो ग्रुप आहे ना, तो नव्याने करत आहे. आता व्हॉट्सअपवर समजा 150 माणसं आहेत ना, कोण ओळखीचं नाही, काढून त्याला काही जरूर नाही. अगदी घरातले मोजके माहितीचे लोक. नवीन ग्रुपमध्ये कोणी ऍड केलं तर धोका, पहिलं तिथं बाहेर पडा. कुणाचे काय उद्देश काही कळत नाही. आता तुम्ही बघा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे पोहोचलंय हे जर नीट बघितलं तर या मनाला खूप दुःख झालं. याची होणारी फियांसी ती पळून गेली आणि तो म्हणला आता काय करू. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलत होता, अरे काय काय करू. तर ते काय केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बघा त्याचं मैं एआई के थ्रू अपना गाना कैसे बनाए. मैं अभी एआई से लिरिक्स लिखवाऊंगा, म्यूजिक बनवाऊंगा एंड एआई से ही गाना गवाऊंगा एंड लास्ट में देखेंगे हमारा गाना कैसा साउंड करता है. तो सबसे पहले मैं एआई से लिरिक्स लिखवाता हूँ. चैट जीपीटी पे जाके लिखूंगा, मेरा ब्रेकअप हो चुका है एंड मैं सैड फील कर रहा हूँ, प्लीज राइट लिरिक्स फॉर मी. तो चैट जीपीटी ने ये कुछ लिरिक्स लिख के दिए. दिल टूट गया, ख्वाब बिखर गए, जो थे अपने वो रिश्ते मिट गए. अब मैं इस लिरिक्स को कॉपी करूंगा एंड एक वेबसाइट पे आऊंगा जिसका नाम है suno.com. यहाँ पे आके मैं अपने लिरिक्स पेस्ट कर दूंगा एंड यहाँ पे मैं स्टाइल चुन लूंगा कैसा टाइप का मुझे म्यूजिक बनवाना है. पॉप एंड इलेक्ट्रो जॉनरा में म्यूजिक बनवाऊंगा एंड यहाँ पे दबा दूंगा क्रिएट. तो देखते हैं फाइनल आउटपुट कैसा निकल के आया. काय कशापासून काय काय होणार आहे हे तुम्हाला असं भयानक चित्र कोण काय म्हणते हेच कळणार नाही. पण साहेब बघा, एकाच भामटेनी मस्त आयडिया काढली. तुम्ही जाहिरात पाहिली असेल. त्यांनी जाहिरात केली की तुम्हाला महाकुंभाला जाता येत नसेल, काळजी करू नका, तुमचा फोटो पाठवा, मी तो पाण्यात उचलतो आणि तुम्हाला परत पाठवतो. 500 रुपये 500 रुपये. अहो त्याला सॉलिड पण दिसत मिळालं. बाबा युपीच्या लोकांनी त्याला शोधून काढलं, पकडलं. तो म्हणा मग 5000 ऑर्डर चालत, महाराष्ट्रात 100 आहेत म्हणला. पण आपल्याला जाता नाही, आपण फोटो पाठवतो. काय आयडिया बघा. बँक केवायसी आपण सविस्तर मगाशी म्हटल्याप्रमाणे बँक केवायसी मध्ये काय काळजी घ्यायची एवढंच बोलणार आणि पुढे जाणार आहे. आळस करू नका, तुमच्या हिताचं आहे. तुम्हाला सवड झाली त्यावेळेस जाते, बँक सोबत 3-3 महिने थांबते, काही काळजी करू नका. हे आपल्याच चांगल्यासाठी आहे. तुम्हाला जायला जमत नसेल तर तुमचं कोण जवळचा माणूस असेल किंवा आजच्या याच्यामध्ये मला आणखीन हे सांगायचं की मॅडम खूप छान काम करतात, तसे वेगवेगळे मदतीचे ग्रुप पण तयार करतायत. किंवा कोणाकडे कोणाला वेळ आहे का, मी येते बँकेत, मी मदत करते आणि त्या चार्जेस बालरंजन केंद्राला 50 रुपये व्हिजिट 100 रुपये. कारण काय मध्ये लोकांना पैशाची किंमत नाही आणि पैसे घाललेच पाहिजे. फक्त मार्केट रेट नाही नका लो,
नाही का? तो पोर्टर आता 150-200 रुपये लावतो, दररोज 100 रुपयात करायचा. ते पैसे दिल्याशिवाय काही होणार नाही. तर बँकेत जा, त्याच्यामध्ये फसू नका. बँक केवायसी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, कारण बँक लगेच थांबते, आपलं इलेक्ट्रिकचं बिल थांबतं, आपल्याला जर कोणी परस्पर आपला मुलगा बाहेर आहे तो त्यातनं कुठं काही ट्रान्सफर ते सगळं थांबतं. त्यामुळे आपल्याला घाई होते आणि त्या घाईमध्ये आपल्याकडनं ती चूक व्हायची जी आहे, एक पॉइंट त्या चोराकडे जो नसतो तो होतो. चोरांकडे क्रेडिट कार्ड नंबर, तुमची इलेक्ट्रिसिटीची बिलं, तुम्ही कुठे राहता हे शोधून जोडायचं काम करणारे 10,000 लोक काम करतात कॉम्प्युटरवर. आणि एक गोष्ट राहते तुमची मिस्टेक, ते ओटीपी. तो तुमच्याशी बोलता घोळा घेत शेवटी तो ओटीपी किंवा ट्रान्झॅक्शन आयडी किंवा पिन घेतो आणि तुमच्या बरोबर तो व्यवहार होतो. तर याच्यामध्ये आपण जे सविस्तर मुद्दे जे आहेत ते बोलणं झालंच आहे. आता मॅडमने मगाशी सांगितल्याप्रमाणे वॉटर कनेक्शन हा नवीन मुद्दा ऍड केलाय, पण कशा गमती होतात बघा. आता सगळ्यांना माहिती आहे की एमएसबी बिल आउटस्टँडिंग राहिला असा फोन आला की समजायचं भामटाळे चोर आहे, कारण इलेक्ट्रिसिटीचं बिल राहिलं ते कधीच फोन करत नाही, ते कट करून टाकतात इलेक्ट्रिसिटी. कारण फोन आला म्हणजे डॅमेज घ्यायला वाढे असंच समजायचं. म्हणजे पुढचा जो नियम पाठ करायचा आहे, सर्व अनोळखी SMS, सर्व अनोळखी टेलिफोन, सर्व अनोळखी वेबसाईट हे फेक असतं, खोटं असतं. असं जर आपण उलट लक्षात ठेवलं तर मग खरं शोधण्यासाठी आपण प्रयत्न करणार. मधून त्याने फोन करणार, TMCचाच नंबर आहे का? मग काय? म्हणजे आपण कन्फर्म केल्याशिवाय काहीही करायचं नाही. तोपर्यंत तिसरा नियम की सगळं खोटं आहे असं मनामध्ये सांगायचं. पहिला नियम क्षण प्रतिक्षण सतर्कता. मी आता तुमच्याकडे पाठ करून घेणार नाही, मी शेवटी विचारणार आहे, लक्षात आहे. तर आपल्याला शेवटी लक्षात ठेवायचं आहे. कोणीतरी विचारणार आहे, पण तुम्हाला नाही आलं तर काळजी करू नका, लिहून देण्यात येईल, तो घरी येऊन जाता. दुसरा नियम मी तुम्हाला असं सांगितलं की आईवडील जे देतात तेच फुकट. आणि तिसरा नियम सर्व अनोळखी फोन, सर्व अनोळखी लिंक, सर्व अनोळखी वेबसाईट हे खोटे. लक्षात ठेवा. आता 2 महिन्यापूर्वी अशी आणखी एक गंमत झाली. बऱ्याच गमती आपल्या भागातच घडतात बरं का. आपल्या भागात एक आजोबा, तो खरं MSBचा माणूस, इलेक्ट्रिसिटी तोडायला खाली आला आणि तोडलं. वरच्या आजोबाला येतं, अरे मी बिल भरलंय. हे काय? तुम्ही आजोबा तुमचं नाव कुठे? तुम्ही शेजारच्याच बिल भरले. बॉक्समध्ये त्याच्या MSB बिल टाकलं, ते त्यांनी भरलं 1300. त्यांना वाटलं मी माझंच भरलंय. ते घेऊन आले, काका हे नाव चांगले आहे, तुमचं नाव बरोबर आहे. तर आपण कोणाचं बिल भरतोय? कारण ऑनलाईन मध्ये ही सोय कशी आहे ना, ती गैरसोय आहे. तुम्ही तो मीटर आयडी घालायचा, कोणाचाही पैसे भरा, तुम्ही करू शकता कोणाची. तर आपली सजगता किती पाहिजे? तर या वयात सुद्धा सजगता शक्य आहे. तुम्ही म्हणल्या जाता ना तंत्रण, मग सजगता असायलाच पाहिजे की माझंच बिल आहे का, माझंच बिल भरले का. एवढंच काय, आता हे सगळ्या लोकांना एक नवीन धंदा सुरू झाला. प्रभातपूरला आणि कोथरूडला बऱ्याच लोकांचे 2-2, 3-3 फ्लॅट्स. बरेच प्रभातपूरचे लोक इतके मोठे फ्लॅट्स की 2 माणसांना काय करायचं, एक खोली त्या भाड्याने. मग Airbnb अशी संस्था निघाली. तुम्ही बऱ्याच वेळाने ऐकलं असेल, कोणी ऐकलेलं नाही. अरे वा, बरंच थोड्या लोकांना, सगळ्यांना माहिती. तर तो व्यवसाय करताना परवा माझा अतिशय जवळचा मित्र, माझे सगळे आर्टिकल वाचणारा मित्र, तो फसला. कसा फसला? तर ते Airbnbच्या बुकिंग होताना ते Airbnb वाले 20% घेतात. आणि एकदा येऊन गेलेला माणूस मग तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो की काका ते Airbnb जाऊ द्या, मला तुम्ही 20% डिस्काउंट द्या. 20 नाही 10 घेतो, मग 10 या. मग असे डायरेक्ट आलेल्या माणसाने एकाने काय केलं की आमची 15 माणसं नागपूरहून येणार आहेत आणि आम्हाला 3 दिवसासाठी तुमच्या 3 रूम पाहिजे, 1,000 रुपये पर डे, 45,000 रुपये काहीतरी झाले. तर 25,000 रुपये झाले, तुम्हाला 30,000 रुपये टाकले. त्याने 30,000 रुपये पाठवले असा मेसेज केला आणि आता ते मेसेज तुम्हाला दाखवतो काय म्हणजे तुमच्या लक्षात नाही. मला माहिती आहे ना शेवटच्या लोकांना दिसणार आहे की नाही, पण त्या माणसाने काय मेसेज पाठवला त्याला, त्याला बँकेत आलेला मेसेज की तुमच्या खात्यातनं 30,000 रुपये अमुक अमुक माणसाला क्रेडिट केले. हा मेसेज आला, आमचा मित्र अतिहुशार आनंदाने वाहून गेला ना, 30,000 रुपये मिळणार फुकट, कारण जागा पडू नये. अरे वा, 30,000 आले वाटतं. पण त्याच्यात 2 चुका होत्या. एक म्हणजे UPIचा ID 12 डिजिटचा असतो, तर याच्यात 13 डिजिटचा आहे. नंतर कस्टमर केअरचा नंबर 10 डिजिटचा असतो, इथे 8 डिजिटचा असतो.
हे त्याच्या लक्षातच नाही. आणि मग त्यांनी सांगितलं 30,000 ट्रान्सफर केले आणि ते म्हणाले आम्ही आता निघालोय नागपूरवरून, तर आम्ही 15 माणसं आहेत, तुमच्या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये जेवणाची पण ऑर्डर आहे. तो होते जेवण मिळून काय नाही आवडले, असं काय करणार आम्ही नागपूरचं. पण ठीक आहे, मग ते कुठलं लक्ष्मण काय ते जाऊन त्यांनी पैसे भरले 15 माणसांचे. नंतर तो म्हणाला हो तुम्ही अजून आला नाही, वाट पाहतोय. तो म्हणाला हो आम्ही मात्र ब्रिज पैसे आलोय, पण आमचा ड्रायव्हरला लागलं डोकं, आम्ही तर दिनारातमध्ये आलो, तर 2250 त्याचं बिल झालं, तर पाठवा. 2250 पाठवा. म्हणजे मला पुण्यामध्ये लग्नात जायचं, 12 सीटर गाडी बुक केली होती, त्या गाडीचे त्यांनी 5,000 रुपये. आणि हा वाट पाहतोय सध्या कोणी आलेच नाही. आणि मग मला फोन केला की असंच झालं. आणि म्हणजे बँकेत पैसे आले का? बँकेत नाही आले म्हणला. बँकेत पैसेच नव्हते आले, हा मेसेजच खोटा होता. तर मेसेज आला, ज्या माणसाने पैसे ट्रान्सफर केले त्याच्या अकाउंटला डेबिट झाल्याची कॉपी पाठवली आहे, याच्या अकाउंटला क्रेडिट झाल्याची एंट्रीच नव्हती. सामान्य गोष्ट अशी लक्षात ठेवा, जर असा काही व्यवहार झाला तर माझ्या बँकेत पैसे आले का, हा पहिलं चेक करायचं. ते मोबाईलवर चेक करायचं नाही, लॅपटॉपवर जाऊन आपल्या बँक खात्यात जाऊन तुम्ही नेट बँकिंग बघत असाल तर नेट बँकिंग खात्यात पैसे क्रेडिट झाले का बघायचे. आणि मला म्हणाला अरे मी तुझी एवढी आर्टिकल वाचतो, काही उपयोग नाही, काही टायमाला माझा घोटाळा झाला, अति पैशाचं हे चौथं कारण. नॉर्मल पैसे मिळण्याच्या पलीकडे अति पैशाचा मोह झाला की तुम्ही अडकायची शक्यता आहे. बँकेचं व्याज आहे 7-8%, 10%, तेवढेच पैसे खरे मिळण्याची शक्यता आहे. कुठेही तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा, वर्षाला तेवढ्याच रेटने वाढतात. गैरव्यवहार, गैरमार्ग, अति पैशाचा मोह टाळायलाच पाहिजे, कारण त्या पैशाच्या मोहामुळे जे आपले साठलेले पैसे ते जायची शक्यता आहे. तर त्याच्यानंतर हा एक SMS आणि याचा प्रश्न आहे. आपण बँक रिलेटेड थॉट्स काही शेवटी जसा वेळ मिळेल तसं बघणार आहे. आता त्याच्यामध्ये आता तुम्ही सगळे लोक आणि तुमचे जवळचे लोक या सगळ्यांमध्ये जेव्हा तरुण लोक जे काही असतील, जे काही नवीन व्यवसाय करायला बघत असतील, त्यांच्यासाठी धोक्याची खोट्या वेबसाईट बनवतात आणि खूप बनवतात. आणि ते खूप इतके उभे बनवतात की आता ही गॅंग पकडली, त्यांनी जवळ 800,000 ये 100 से ज्यादा मोबाइल और फेक सिम खरीदा है वातरीगंज में किसी एक जगह से. इसने बहुत सारे फेक सिम का मतलब दूसरे के केवाईसी पे सिम आता था और ये खरीदता 7-7.5 रुपए से एक सिम के लगते थे. ये स्पूफ वेबसाइट बनाता था. आप जितनी कंपनियों की यहाँ लिस्ट लगी है, इनकी जो एक्चुअल वेबसाइट जैसी दिखती है पूरी वैसी ही दिखती होगी, लेकिन जो उसका लिंक है वो थोड़ा बदल के बनाता था. तो ये फेक वेबसाइट एकदम वैसा दिखने वाला बनाता था. अकाउंट्स खरीदता था दूसरों से और इसके बताए अनुसार जो इसे अकाउंट देता था, अकाउंट का कंट्रोल उसी के पास होता था. 50% पैसे उड़ाता था, पैसे निकाल के 50% इसे देता था. तो अभी तक जो हम एक दिन में जितना पता करते त्यांनी कोणाकोणाच्या वेबसाईट बनवले बघा. आणि ते लोक काय करतात, थोडासा फरक असतो. किया मोटर्स सारखीच वेबसाईट, पण किया मोटर्स साठी त्याच्यात आर जास्त असेल, पतंजलीच्या त्याच्यात ए जास्त असेल. आपल्याला खरं कुठं कळतच नाही. ते ऑफर करतात की तुम्ही आमची गडहिंग्लजमध्ये शाखा नाही, आणि नवीन व्यवसाय करणारा म्हणतात चला एजन्सी मिळते, आणि तो बोलता 5 लाख 2 लाख 3 लाख. परवा तर कोणीतरी नवलेच्या नावाने 904 म्हणून काढली वेबसाईट. नवले नावाचा चार्ज नाही, पण त्या बिचाऱ्या गरीब माणसांनी त्याला 20,000 रुपये ऍडव्हान्स भरला. कशासाठी? त्याचे स्टेनलेस स्टीलचं कबड असतं ते. मग त्याचं आलं की तुम्हाला 25,000 रॉयल्टी दिल्या जाईल. त्यांनी 25,000 भरले. मग त्यांनी पुढचं सांगितलं की जर बोर्ड बनवून द्यायचं तुमच्या नावाचा गजानन ती एवढेच्या छाप काढले काय, त्याचे 5,000. आणि मग लक्षात आलं तसं काहीच नाही. आपल्या सगळ्या ओळखीच्या लोकांना सांगा, अशी कुठलीही व्यवसायाची संधी जर वेबसाईटच्या थ्रू मिळत असेल तर तो पत्ता घ्या आणि त्या गावात जाऊन धडका. हे समजा दिल्लीची कंपनी, आपल्या मित्राला किंवा मित्राला तू जा तिथे आणि भेट त्यांना, समोर पोस्ट ऑफिस आहेत का, आणि तिथे तुम्हाला सगळं उलगडलेलं. डेफिनेटली या मोठ्या प्रमाणावर हा फ्रॉड चालू आहे. आपल्या माहितीच्या लोकांना त्याच्यातनं वाचवणं हे आपलं काम आहे. पुढच्या काही तऱ्हेचा फ्रॉड जो आहे तो आपण आता बघणार आहे. डिजिटल अरेस्ट, डिजिटल अटक हा एक सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला धमकी द्यायची, सीबीआयचा फोन करायचा, पोलिसचा फोन करायचा आणि तुम्हाला अडकून ठेवायचं. आत्ताच नुकतीच एक घटना घडलेली आहे प्रभात रोडच्या आपल्या
अतिशय प्रसिद्ध हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाच्या घरात जागा नव्हती, तर ते चोर लोकांनी पाहिलं की 2च खोल्या आहेत, बायको येते जाते. तर म्हणजे चालणार नाही अशी बायको आलेली, तुमच्या अगेन्स्ट केस आहे आणि ते आपल्याला तुम्ही हॉटेलमध्ये जा, तिथनं लॉग इन करा, नाही तर तुम्हाला आम्ही फिजिकली येऊन अटक करू. हा हळूच स्कूटर काढून गेला. बायकोने काय कुठे चाललाय, म्हणजे काय बोलू नको, महत्वाचं काम आहे. तिच्याकडे लक्ष घालून गेला. बायकोने हळूच तिच्या भावाला पाठवलं, कुठे गेला म्हटल्यावर ते आपल्या प्रभातच्या हॉटेलमध्ये राहिले आणि हॉटेलमध्ये काउंटरवर सांगितलं डिस्टर्ब करायचं नाही. 2 दिवस तिथे होतं ठेवलेलं त्याला. मग बाकीच्या लोकांनी ऍडमिट करून ती खोली फोडली, कोणीही नव्हतं खोलीत, पण कॅमेरा त्याचे कॉम्प्युटरचे जे स्काईप आहे त्याच्यामध्ये सगळे पोलीस ऑफिसर होते, सगळ्या खिडक्या बंद झाल्या, तो वाचला. तर प्राईम मिनिस्टरला स्टेटमेंट द्यावं लागेल, ते बघा. डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है. कोई भी जांच एजेंसी फोन कॉल या वीडियो कॉल पर इस तरह पूछताछ कभी भी नहीं करती. मैं आपको डिजिटल सुरक्षा के 3 चरण बताता. ये 3 चरण है रुको, सोचो, एक्शन. दूरसंचार विभाग का संचार साथी पोर्टल आपको सजग, जागरूक और सशक्त बनाता है. अगर आप किसी भी सस्पेक्टेड फ्रॉड के शिकार हुए हैं या किसी अनचाहे कॉल, मैसेज या व्हाट्सएप से परेशान हैं, तो आप sancharsaathi.gov.in पर लॉगिन करके इसे रिपोर्ट कर सकते हैं. आप वॉइस कॉल्स या एसएमएस से आने वाली सभी अनसोलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशंस या स्पैम्स को भी यहां रिपोर्ट कर सकते हैं. अगर आप किसी स्पूफ कॉल यानी फर्जी इंटरनेशनल कॉल्स के शिकार हुए हैं, जिसमें आपको कोई भी कनेक्शन काटने, ड्रग्स, इलीगल शिपमेंट, डिजिटल अरेस्ट की धमकी दी जाती है, उसे भी आप संचार साथी पोर्टल पर रिपोर्ट कर सकते हैं. दूरसंचार विभाग टेलीकॉम ऑपरेटरों के साथ मिलकर. आणि मग सरकारला आता दुसऱ्या दिवशी सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी द्यायला लागली, कारण दिल्लीमध्ये ओसवाल मिलचे जे मालक आहेत ओसवाल, त्यांना 7 कोटी रुपये त्या डिजिटल अरेस्ट वाल्यांनी लुटले. कसे लुटले तर त्यांना सांगितलं तुमच्या विरुद्ध केस आहे, नवाब मलिकचे जे मनी लॉन्ड्रिंगचे केसेस झाले, तुमचे पैसे आणि अकाउंट आहेत, तर तुम्हाला अटक झालेली आहे, पण तुम्ही मोठे उद्योगपती आहात, त्यामुळे तुम्हाला घरातच ठेवायची मुभा आहे आणि तुमच्यासाठी आम्ही आता बेलचा अर्ज करतो. म्हटलं ते सुप्रीम कोर्ट दाखवलं. सुप्रीम कोर्टमध्ये जज कोण चंद्रचूड, त्यांचा फोटो व्हिडिओ, त्यांनी ऑर्डर दिली की यांना 7 कोटीचा बेल मंजूर आणि यांनी 7 कोटी भरले. त्याच्यानंतर सरकार जागं झालंय आणि हे अख्ख्या इंडियामध्ये प्रत्येक न्यूजपेपरमध्ये ही जाहिरात आहे. हे मी मुद्दाम का दाखवतो की मी वेगळं सांगायची जरूरच नाहीये. डिजिटल अटक ही पद्धत म्हणजे फ्रॉड आहे. नक्की असं काही झालं, काही घाबरायचं नाही, ताबडतोब सगळं बंद करायचं आणि का बंद करायचं आणि काय करायचं पुढे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. याच्यामध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण त्याच्यावरती बोलू. त्याच्या आधी हा एक मोठा उद्योग आणि मोठा प्रॉब्लेम आहे, पोर्नोग्राफिक फिल्म्स आणि तुमचे फोटो वापरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणे. या 2 गोष्टी खूप जोरात चालतात. आता नुकताच एक या सकाळमध्ये लिहित असल्यामुळे एका व्यापाऱ्याचा बुलढाण्याहून फोन आला की आमच्या एका माणसाचा प्रॉब्लेम झालाय आणि तो आत्महत्या करायला निघालाय, तर तुम्ही काय करू शकता. म्हणजे आपण काउन्सिलिंग करू शकतो. तर म्हणजे मग काउन्सिलिंग कसं असतं. म्हटलं कसं आहे, काउन्सिलिंग पहिली लेवल आणि दुसरं लिगल आहे. आणि म्हटलं काउन्सिलिंग हे फुकट आहे कारण मी करतो आणि लिगल आहे की पोलीस वकिलांचे पैसे त्याचे द्यायचे. मग तो माणूस म्हणायचे फुकट आहे तेवढं केलं आपण तर म्हणत चालेल ना. सगळे लोक फुकट हे फार सध्या सगळ्यांना रेशन फुकट मिळतं, मला का मिळत नाही हा द्वेष मनात असतोच. आता हे फुकट मिळतं तेवढं तरी घ्या असं पण असू शकतं. तर मी त्यांना म्हटलं की त्या माणसाला मला बोलावं लागेल. तर म्हणजे तुम्ही बोला, तो आहे माझ्यासमोर बसला. मग मी त्याला म्हटलं की अरे रात्री 12 वाजता फोन आला का, तर तो हो म्हणाला. अंधार होता का, हो. त्या पलीकडच्या बाईंनी दिवा लावा सांगितलं का, हो. मग तुम्ही दिवा लावलात का, हो. मग तिने कपडे काढले, हो. तुम्हाला कपडे काढायचे, हो. मग तिने काहीतरी केलं, हो. मग तुम्हाला काय काय बोलली, हो. तुम्ही पण हसलात, हो. मग तुमचं व्हिडिओ शूटिंग केलं, हो. मग 5 मिनिटात तुमची व्हिडिओ फिल्म तुमच्याकडे आली की मला 50,000 रुपये, हो म्हणले. पण तेवढे तुम्हाला कसं माहिती. म्हणजे असंच होतं याच्याकडे, हे स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. तर म्हणजे आता पुढे काय करायचं. म्हणजे पुढे 2 गोष्टी करायच्या.
एक म्हणजे त्याने त्याच्या बायकोशी बोलण्याची गरज आहे की माझ्याकडनं चूक झाली आणि तू माझ्या मागे आज उभी नाही राहिलीस तर हे चोरटे लोक माझं काय वाटलं होते मला माहिती, तू माझ्या उभी राहिलीस तर हे सल्लागार सांगतात की मार्ग आहे. आणि बायकोला जर कन्व्हिन्स केलं तर मुलगा मुलगी सून जावई त्यांना कन्व्हिन्स करा. एकदा फॅमिली तुमच्या बरोबर राहिली की तुम्ही बाकीच्या घाबरू नका, चूक केली ना काय घाबरू नका. म्हणजे करायचं काय, त्याचा फोन किती वाजता येतो, 12 वाजता येतो, 12 वाजता त्याला सांगायचं की भाऊ कुठले कुठले फोटो आहे माझ्या शेजारी प्रिंटिंग तिथे पाठव, छाप आणि माझ्या कोपऱ्यावर लावून टाक. सगळ्यांना माहिती झालं आता तू काय वेगळं सांग. आणि मग म्हणजे पुढे म्हणजे 3 दिवस पुढे आणखी 1 लाख द्या 2 लाख द्या मी आता हे करतो. आणि 7व्या दिवशी फोन बंद होते आणि खरंच 8व्या दिवशी फोन बंद झाले. असं कसं म्हणलं त्यांना दुसरं गिऱ्हाईक शोधायचं असतं. जेव्हा पहिलं गिऱ्हाईक मिळत नाही 6 दिवस काय करतात, त्यांची गणित वेगळी असतात. दुसरा मग म्हणजे पुढे काय करायचं समजा काही नाही तर म्हटलं भरोसा सेल म्हणून प्रत्येक सायबर सेलला पोलीस डिपार्टमेंटने भरोसा सेल सुरू केला. आपल्या माहितीत कोणाच्याही बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट फोटोग्राफिक हॅरॅसमेंट जिथे पैसे गेले नाही पण मानसिक छळवाद आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो का एक पुस्तकप्रेमीच्या ज्या संचालिका आहेत टेलिग्रामवरती प्रसारित करतात त्यांना काल 23 व्हिडिओ कॉल आले. 23 व्हिडिओ कॉल. एवढे पैसे द्या तुम्ही एवढा रुपये पण हे चॅरिटेबल काम करतात प्रसाराचं. त्या टेलिग्राम ग्रुपवर हजारो लोक ऍड करतात तर कोण कुठले काहीच कळत नाही. मग मी त्यांना सांगितलं टेलिग्रामवर जा त्या मेंबरला डिलीट करता त्याला डिलीट करा त्याचं ब्लॉक करा. संचार साथी साईटवर जा त्याच्या विरुद्ध त्याची तक्रार करा की हा हॅरॅसमेंट करतोय आणि तुमच्याजवळ जो भरोसा असेल पोलीस स्टेशन आहे तिथे त्याचा नंबर द्या. कालच्या दिवसात त्या बाईची इतकी धावपळ झाली पण त्या आज इतकं म्हणजे अरे छान झालं सगळं मोकळं झालं. तर काय करायचं हे सुचत नाही. तर मला काय म्हणायचंय की याच्यामध्ये भरोसा असेल तुम्हाला तिथे सायकॅट्रिस्ट नाही असतात, एक डॉक्टर असतो, पोलीस इन्स्पेक्टर असतो, लेडी इन्स्पेक्टर असतो. हे चौघही कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न जाता त्या समोरच्याला डील करायसाठी तुम्हाला तयार करतात आणि वेळ आली तर पोलीस स्वतः त्या माणसाला फोन करतात की भाऊ येऊ का तुला घेऊन जाऊ का म्हणजे मग तो लाईन येतो. तर हे लक्षात ठेवा भरोसा सेल हा एक मोठा मार्ग आहे. आता मगाशी माधुरीताईंनी सांगितलं की मला कॉल करा माझा कॉल येईल. माधुरीताई ही क्लिप नीट बघा. तुमचा फोटो पण कॉपी करते तुमचा आवाज पण कॉपी करते आणि माधुरीताई बोलते 5,000 रुपये पाठवून द्या बरं. सगळे लोक पाठवतील तुम्हाला 5,000 रुपये तुमचं ओवर असेल. से बोल रहा हूँ क्या हुआ एक नंबर शेयर करो जल्दी से तुम 50,000 रुपए भेज दो बहुत अर्जेंट है बाकी मैं बाद में बताता हूँ. ओके शायद कोई इमरजेंसी होगी भेज देती हूँ. कॉल करके कंफर्म कर देती. हेलो मैंने 50,000 रुपए ट्रांसफर कर दिए जो नंबर तुमने भेजा था उस पर लेकिन हुआ क्या क्या इमरजेंसी थी क्या कौन से पैसे और कैसी इमरजेंसी मैंने तो कोई कॉल नहीं किया. क्या तुमने वो नंबर चेक किया वीडियो कॉल उठाने से पहले. नहीं चेक तो नहीं किया लेकिन तुमने तो वीडियो कॉल किया था तुम्हारा ही फेस था और तुम ही तो बात कर रहे थे. लगता है तुम्हारे साथ भी फेस स्वैप करके वीडियो कॉल वाला स्कैम हो गया. क्या वो क्या होता है और मैं क्या करूं. हैकर्स फेस स्वैप टेक्नोलॉजी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस की हेल्प से आपके किसी भी क्लोज रिलेटिव का फेस यूज करके वीडियो कॉल्स करते हैं और आपसे पैसे मांगते हैं. अब बिना देर किए नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाइन नंबर 1930 पर कॉल करो और कंप्लेंट दर्ज कराओ और आगे से सावधान रहना. तर तुमचा मुलाचा जरी फोन असला तरी आता तुम्हाला साहेब लोकांना सांगून की घरात लँडलाईनची आवश्यकता आहे. सायबर क्राईम व्हायच्या आधी पण काही लोक आमच्या घरात लँडलाईन नाही. काही असं काही झालं की आम्ही लँडलाईन आमच्या मुलीला फोन करतो. अरे बाबा मी मस्त फिरते आणि ती मस्त असते आपल्याला कोणातरी फोन लावून घाबरलं अरे काय झालं. फोनवर आपल्याकडे रजिस्टर असलेल्या नंबरवर कॉल करायचा कारण तो आलेला नंबर कोणाचा आहे अननोन असतो फोटो दिसतो. आपण घाईमध्ये घेतो काय झालं माझ्या मुलीला. न घाबरता डोकं शांत ठेवून रिस्पॉन्स करण्यासाठी आपल्या घरामध्ये 2 मोबाईल असतील तर दुसऱ्या मोबाईलवरून तातडीने फोन करणे हा एक मार्ग आहे. आता आपण काय करतोय सगळेच्या सगळे गुन्हे आपण इथे कव्हर करू शकणार नाही आपल्या दिलेल्या मर्यादेमध्ये पण महत्वाचे गुन्हे आणि त्याच्या मागची सूत्र जे आहे ते आपण समजून घेऊन त्याच्यातनं कसं वाचायचं हे करा. आता सगळ्यात मोठा आता उद्योग जो आहे तो पिग बुचरी. पिग बुचरी म्हणजे काय डुक्कर मारण्याचं तंत्र. डुक्कर हे अति चपळ प्राणी तो पकडताच येत नाही तर त्याला पकडायला काय करतात दाबून खायला लागतात.
इतकं घालतात की तो असं शेवटी उलटा पडतो आणि मग त्याला कापतात. ऐकून सुद्धा आपल्या अंगावर. तसंच खोटे गुंतवणूकदार ओढण्यासाठी तसंच करतात. मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये मोठा माणूस सांगतो की हा शेअर जोरात चालणार आहे. आणि तो माणूस मोठा असतो, मग त्याच्या त्या ग्रुपमधून मेसेज येतो तुम्हाला ऍड केले, मग तो हळूच सांगतो की आज 12 वाजता कॉल आहे, हा शेअर घ्या. आणि मग संध्याकाळी सगळ्यांचे मेसेज येतो, तुम्ही सांगितलं तिथे रिपोर्ट झाला, आपल्याला काय आपण हे करावं. आपल्याला वाटेच तरच बघून त्या बाईचा फोन येतो की यू हॅव प्रिव्हिलेज अकाउंट अँड यू हॅव बीन हे कॅन यू डू यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट 1000 रुपीज. आणि मग अरे एकाचे 5000 करा. ते त्यांचं खाजगी पोर्टल असतं, त्याच्यामध्ये दाखवतात 1000 ते 15000 झाले, त्यांच्या खाजगी अकाउंट मध्ये दाखवतात 30000 झाले. पैसे इन्व्हेस्ट केले, एक लक्षात ठेवा, ते डीमॅट मध्येच दिसले पाहिजे. बँकेच्या डीमॅट अकाउंट मध्ये तुम्ही 1000 रुपयाचे शेअर घेतले 10, तर ते दिसतात की लास्ट टोटलचे 10 शेअर. ती खरी इन्व्हेस्टमेंट आहे. असे जे खोटे लोक आहेत पैसे वाढवून दाखवले, ते लोक आता पैसे काढायला गेले की ते म्हणतात तुम्हाला पैसे नाही काढता येणार, लिहिले बघा 1 वर्ष नाही काढता येणार पैसे. मग इमर्जन्सी मग 50% पेनल्टी आहे, 25% टॅक्स आहे, 25% पैसे पाहिजे असले तर आमचे प्रोसेसिंग चार्जेस भरा 25000. आणखी पैसे मागितले की समजायचं धोका सुरू आणि तिथे थांबायचं. मला शंका वाटते की हे लोक काय याच्यात अडकतात, काय याच्यात फसतात. एका प्राध्यापिकेचे 1 कोटी रुपये गेले. पोलिसांना विचारलं की अरे या बाईला प्राध्यापिक आहे, ते पगार तरी किती आहे? त्याने पगार 25000 होते. तुम्ही 97 लाख बँकेचं लोन घेतलं आणि शेअर्स मध्ये घातले. कर्ज घेऊन कुठल्याही तऱ्हेची इन्व्हेस्टमेंट करणं जास्त पैशाच्या मोहाखाली अतिशय धोकादायक आहे. आता युपीआय आणि जीपे जे आहे याला आता आपल्याकडे सध्या तरी पर्याय सोयीचं पडते. मग आपण काय केलं पाहिजे, त्या युपीआयच्या अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवला पाहिजे. म्हणजे कसं की ते घोटाळा चूक झाली तर तेवढेच पैसे लागतील. तुम्ही जर नेट बँकिंग मोबाईलमध्ये वापरत असाल तर त्या मोबाईलमध्ये नेट बँकिंग नको, ते अनइन्स्टॉल करा. कारण महत्वाचं लॉस व्हायचं कारण तुमचं नेट बँकिंग मोबाईलमध्ये आहे. तुमच्या मोबाईलचा ताबा चोराने घेतला किंवा मोबाईलमध्ये एखादा खोटा मेसेज टाकला की त्याला तुमच्या फोनचे पासवर्ड, बँकेची सगळी माहिती, तुमची सगळी माहिती परस्पर कॉपी होऊन त्याच्याकडे जाते आणि तो बँकेमध्ये त्याचा नवीन फोन नंबर रजिस्टर करून नवीन OTP घेऊन तो काहीही करू शकतो आणि ते तुमच्या लक्षातही येणार नाही. तो 10 ते 15 मिनिटात सगळं करतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जर नेट बँकिंग असेल तर अनइन्स्टॉल करा. तुम्ही UPI वापरत असाल तर त्या खात्यात कमीत कमी पैसे ठेवा. तुम्हाला शक्य असेल तर UPIचं जीपेच्या अकाउंट ऐवजी वॅलेट अकाउंट वापरा. वॅलेट अकाउंटचं तत्व असं आहे की तुम्ही वॅलेटमध्ये 10,000 रुपये भरले, ते UPIच्या माध्यमात संपले की परत 10,000 भरायचे. मॅक्सिमम नुकसान त्याचा जो बॅलन्स आहे तेवढाच होऊ शकतो. आता हा एक महत्वाचा एरिया जो आहे तो सोशल मीडिया. सोशल मीडियाचं काय आहे की ही आपली पर्सनल डायरी आहे आणि ती आता पर्सनल डायरी राहिली नाही, कारण आपणच ती सगळी माहिती सोशल मीडियावर सगळ्यांना देत असतो. तर त्याच्यावर माहिती देताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण काय झालंय, गल्लीत नाही विचारत कुठे, पण फेसबुकवर 1000 मिळतात, अशी सगळ्यांची अवस्था आहे. माझी तुम्हाला सजेशन आहे, जे गल्लीतले लोक आहेत त्यांचा वेगळा ग्रुप करा. 30 प्लॉट आहेत तर 30 जणांचा एक आणि 30 जण रोज हाय हॅलो करा, काही करा. माहितीच्या लोकांचाच ग्रुप पाहिजे. माहितीच्या पेक्षा पलीकडचा माणूस आला की कोण आहे हे शोधलंच पाहिजे, नाहीतर तेच उद्या आपल्या मानगुटीवर भूत म्हणून बसणार आहे. आणि मग आणखी काय काळजी घ्यायची, तर माझं सजेशन असे की मध्यम मार्ग स्वीकारायचा. म्हणजे काय करायचं, अजिबात वापर करायचा असं नका करू. कारण नुकतंच एका कोथरूडच्या मोठ्या सोसायटीमध्ये एका बाईंना ऍक्सिडेंट झाला, घरात पडल्या. नशिबाने त्यांच्या डोक्याशी फोन होता. त्यांनी त्यांच्या त्या सोसायटीची ग्रुपवर टाकलेला की मी बाथरूम मध्ये पडले. 24 तास एक तरी माणूस जागा असतो, एक तरी माणूस रात्री जागा असतो. तो बाकीच्यांना जागा करतो. तो 10 लोक घेऊन आला, दार फोडलं, त्या बाई हॉस्पिटलमध्ये वाचल्या. मध्यम मार्ग स्वीकारा. अतिरेक नाही करायचा आणि अजिबात वापरायचं नाही असंही नाही करायचं. जे अनावश्यक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह नाही आहात, ती येणारी माहिती जी आहे ती सगळी खोटी माहिती आहे. आता हे आभासी जग आहे. तुम्हाला नुकत्याच तुम्ही जर बातम्या मॉनिटर करत असाल तर अमेरिकेमधलं
US एड सोसायटी जी होती त्याच्या मार्फत हे सरकार पाडण्यासाठी पैसे जात होते. म्हणजे काय, ते येणारे पैसे इथले जे वार्ताहर आहेत 100,000 वार्ताहरांना दर महिन्याला पैसे मिळत होते त्यातनं. आणि ते काय करायचे, ते हे सरकार पडण्यासाठी व्हिडिओ करायचे. कोणाची मुलाखत घ्यायची, खोटी मुलाखत माधुरी द्यायची की आता काय खरं नाही बीजेपीचं झालं. ते एकदा पसरलं की परत येऊ शकत नाही. हे माध्यम खरं आहे का खोटं आहे का हे करण्याच्या पलीकडचं आहे. ते सावधानतेने वागायचं. क्षण प्रतिक्षण सतर्कता आहे, खरं आहे का हाच प्रश्न साकायला पाहिजे. प्रिंटेड मीडियामध्ये थोडस खोटं कमी असायची, ते सुद्धा आता लबाड कोणासाठी काम करत असतात. पण इंटरनेटवर कोणाची जबाबदारी नाहीये. कुठनं बातमी आली काय आली ते पसरवलं की पसरवलं. लाखो लोकांमध्ये द्वेष पैदा करायचं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी नॉर्थ इंडियनच्या विरुद्ध पेपरमध्ये आलं, त्या सगळ्या नॉर्थ इंडियनची पळताबुई झाली, प्रत्येक जण पळून गेला पुण्यातून. आठवत असेल ते ऍक्च्युअली अनावश्यक होतं, म्हणजे खरं नव्हतं ते. तर मध्यम मार्ग स्वीकारा, कोणतरी जागा असतं. पण दुसरी एक काळजी घ्या समाज माध्यमांमध्ये. माझ्या ओळखीचे एक आजोबा आहे, ते नुकत्याच एका मोठ्या सोसायटीत राहायला गेले. आणि ती खूप छान सोसायटी, रोज कार्यक्रम, बायका मुली एन्जॉय सगळं असंच वातावरण. आणि मग एकदा ते डोहाळजेवणाचा कार्यक्रम होता, त्या बायकांनी डान्स केला. ते एका मुलीने खूप छान डान्स केला आणि ही मुलगी यांच्याही माहिती होती. त्यांनी तिला मेसेज केला, काय छान नाचलीस ग का. ती मुलगी खुश. आता मुलीच्या कोणी कौतुक केलं ते काय पाहिजे. आजोबा तर एकदम सेफ. मग तिने मैत्री सुरू केली आजोबाची की मी तुम्हाला शिकवते. आणि त्या तिने व्हॉट्सअपवर टाकलं की आजोबांना मी स्टेप शिकवल्या अशा अशा अशा. कुठले तरी चोरांनी बघितलं, अरे हे मस्त गिरायक. मग त्या आजोबांना त्याच्यानं व्हॉट्सअपवरून नंबर मिळाला. त्यांना फोन केला 12 वाजता की अहो तुम्हाला डान्स शिकायचा ना. हो, ती गीताली जी आहे ना तिची मी टीचर आहे, मी तुम्हाला शिकवते ना, तुम्ही एक्सपर्ट व्हाल. पण तुम्ही मला आता फोन केला. नाही तुम्ही खाली या, तुम्हाला मी दाखवते. तुम्ही आता 12 वाजता. हो, आपलं काम म्हणलं 12 वाजता सुरू, तुम्हाला शिकवते. शंकर एकत्रित गडबड. ते घाबरले. म्हणजे आता झाली बोंब. आता बायको बोंब मारला की ते गीतेलीला कशाला हाय म्हणला, कशाला ते सुरू होणार. आणि मग ते रोज रात्री 12ला फोन द्यायला. बायको पण माझी ओळखीची स्विमिंगला बरोबर. तरी मग फोन झाला शिरी रात्री 12 वाजता पांघरून काय काय चुक चालू असतं, कसं बंद करता येईल. तर म्हणते बघा तुम्ही त्यांच्याशी बोला, फोन लावा. तो मध्ये चहाच्या बसा म्हणलं. मी शिरीषला फोन केला आणि मला फोन लावला. म्हणजे आजोबा तुम्ही दोघेही ताबडतोब माझ्याकडे. मग ते दोघं आले. म्हणजे आजोबा म्हणजे आवाज फार त्रास होतो. म्हणजे घाबरू नका. तर बायकोला समजून सांगा काय झालं. मग त्यांनी सांगितलं म्हणजे काय जाती करू नका, तक्रार करू आपण, तो नंबर द्या. आणि त्यांची मुलीला सांगितलं त्याचा फोन काढून घे, नंबर बदल, चार तिच्या मोबाईलवर काय असेल ते सगळं काढून टाक आणि शांत बसा म्हणलं. काही नाही ना कॉन्टॅक्ट. त्यांच्या मुलीला रोज त्या बाईचा फोन यायचा 12 वाजता. पण तिने बरोबर हँडल केलं आणि शेवटी तिथे थांबलं ते. तर अशा कोणाचं कौतुक करायची सोय राहिली नाही. कोण चोर ते कौतुक ऐकेल. आपण जर फसवले गेलो तर काय करायचं याची तुम्ही फोटोकॉपी काढून द्या. 1930 नंबरला तातडीने फोन करा. जो मोबाईल बँकेत अटॅच आहे त्या मोबाईलवरून करा. तुमच्या बँकेत समजा 5,000 रुपये गेले, तो ट्रान्झॅक्शन आयडी घ्या. 1930ला फोन करा. ते 1930 वाली जी यंत्रणा आहे ती ताबडतोब UPI पेमेंट सिस्टीम जी अख्ख्या भारतात मिळते RBIची, ती इंटरसेप्ट करतात की फ्रॉड आहे, हे पैसे क्रेडिट करू नका. आणि ते तुम्ही पहिल्या 1 ते 3 तासात केलं तर कदाचित ते पैसे ब्लॉक होतात. आणि ते ब्लॉक केलेले पैसे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन आणि वकिलाच्या मदतीने आपल्याला परत मिळू शकतात. जर ऍक्च्युअल फ्रॉड झाला तर cybercrime.government म्हणून वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तक्रार करा. ती वेबसाईट खूप बिझी असते, लगेच लागत नाही. तुमच्याबरोबर कोणतरी कॉम्प्युटर येणारा माणूस बसवा, ते मेहनतीचं काम आहे. पण ते त्या दिवशी करा एवढ्यासाठी की ते प्रकरण जर पुढे वाढलं तर तुम्ही तक्रार केलेली असल्यामुळे तुम्हाला पुढे त्याची सोयी. आणि तुम्हाला असं हॅरॅसमेंट होती असं वाटलं, कोणी वारंवार फोन करताय, तर संचारसाथी.government अशी एक वेबसाईट आहे. ती फोटो काढून झाला असं तुम्ही दाखवतो तुम्हाला. तुम्ही हे शोधलं तर तो फॉर्म कसा भरायचा, कंप्लेंट कशी भरायची, तुमची सगळी माहिती कशी द्यायची, ते जरा थोडंसं वेळखाऊ काम आहे. पण ते नक्कीच वर्क आहे. महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नोट करून ठेवायला पाहिजे. जो आपला पासवर्ड आहे तो आपले जन्मतारीख, बायकोचं नाव, मुलीचं नाव याच्याऐवजी थोडासा चांगला करायचा प्रयत्न करायचा. चांगला कसा करायचा तर तसे अनेक मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही समजा
दासबोध वाचत असाल किंवा गीता वाचत असाल तर गीतेच्या पहिल्या पानावरचा शब्द, 15व्या पानावरचा शब्द, 18व्या पानावरचा शब्द हा माझा पासवर्ड आणि माझ्या डायरीत काय लिहून ठेवतो गीता 1-15-28 आणि तसा मराठीत पासवर्ड तयार करा. कारण हे जे पासवर्ड गेज करणारी यंत्रणा आहे ती सध्या तरी इंग्लिशमध्ये जास्त आहे, मराठीत कमी आहे. मराठीत आपल्या खापरपण जवळचं नाव द्यायचं केशव भाऊ म्हणूनच काहीतरी युनिकनेस आपण लक्षात राहील असं करायचं आणि एक छोटी डायरी तयार करायची. त्याच्यात खरा पासवर्ड लिहून आपल्या गोदरेजच्या कपाटात ती डायरी ठेवून द्यायची. कारण का आपल्याला काही झालं तर आपल्या जवळच्या माणसांना ते काहीच मिळत नाही, सापडतच नाही. त्यामुळे जीमेलचा पासवर्ड, बँक अकाउंटचा पासवर्ड, तुम्ही व्हॉट्सअपचा पासवर्ड, फेसबुकचं पासवर्ड हे सगळं ठेवण्याची गरज आहे. दुसरं, घरामध्ये लोक विचारतात की अहो ते फोनचं काय झालं, आता आमचं कामच असतं आणि बरोबर आहे. म्हणजे माझं सुद्धा बरेचदा कामाचेच नेहमी मेसेज असतात. कारण माझ्या बायकोचं नेहमी गैरसमज सारखं तू फोन बघतोस आणि लोकांना सांगतोस फोनचा वापर कमी करा. पण खरंच सांगतो की माझाही प्रयत्न चालू आहे, मलाही पूर्ण यश मिळालेलं नाहीये. पण 4 गोष्टी याच्यात करू शकतो. फोन उलटा ठेवायचा. फोन उलटा ठेवला की काही असं ते वाचतो, तो वाचला की सुट्टा करायचा. पण उघडा ठेवला की सारखं लक्ष द्या, अरे अजून हिरवी ठीक नाही, अजून हा झोपलाय वाटतं, सकाळीच मेसेज केलाय, अरे किती पूर्ण पाठवायची याला, हा बघतच नाही. हे सगळं सुरू होतं उघडा राहायला. उलटा टाकला तर ते होत नाही. नंतर एका ठिकाणी चार्जिंगच्या ठिकाणीच फोन ठेवा, वाचला की सगळ्या घरात कळतं, तिथे जाऊन घ्यायचं. जेवणाच्या टेबलावर फोन नाही, टीव्ही बघताना फोन नाही, असे काही मार्ग तुम्ही करू शकता. फोनचं जेवढं टायमिंग तुम्ही कमी करा ना तेवढं तुम्ही जास्त आनंदी व्यवस्थित उरलेली कामं करू शकाल. नंतर समाज माध्यमांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपचे आता बऱ्याच जणांचे हायच आहे, कारण खोटा मेसेज येतो की तुम्हाला चुकून मेसेज केला. ऍक्च्युली तुमचं व्हॉट्सअप टेकओव्हर करायचा तो कोड असतो. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये पिन सेट करू शकता. बऱ्याच जणांना माहिती असेल कुणाला माहिती आहे तर तो पिन सेट करणं अगदी सोपं आहे. 2-way ऑथेंटिकेशन असतं ते. म्हणजे तो पिन असल्याशिवाय त्या माणसाला कोड मिळाला तरी अकाउंट ऍक्सेस मिळत नाही आणि आपल्या अकाउंटला काही प्रॉब्लेम झाला तर ती पिनच्या द्वारे तो आपल्याला परत मिळत जातो. फेसबुकचं तुमचं प्रोफाईल लॉक करा, म्हणजे तुमचा फोटो कोणी कॉपी करू शकत नाही. तो फेसबुकवर तुम्ही प्रायव्हेट सेटिंग करा, म्हणजे फक्त ओळखीच्या लोकांनाच कळेल. आणि हा मोबाईल जो आहे, हा मोबाईल सुद्धा आपला 3-4 वर्षापूर्वीचा असेल तर त्याची यंत्रणा जी आहे ती पण जुनी असते आणि त्या यंत्रणा जुनी असल्यामुळे पण आपल्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स इंटरनेटच्या माध्यमातून येऊ शकतात. जर तुमचा अँड्रॉइड फोन असेल तर मिनिमम 14 त्याची सॉफ्टवेअरची सिस्टीम सध्याची पाहिजे, की आपल्या फोनच्या याच्यामध्ये फोनच्या माहितीमध्ये कळतं. जर तुमच्याकडे ऍपलचा फोन असेल तर 18.1 व्हर्जन ते पाहिजे. आणि ते जर नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की फोन बदलायची वेळ आहे. 3-4 वर्षापूर्वीचा जो फोन असेल तर तो फोन बदलणं चांगलं. जर तुम्ही फोन वापरणार असाल आणि तुमचा फोन महत्वाचा असेल तर फोन बदलणं 3-4 वर्षांनी गरजेचं आहे. कुठल्याही फोन कंपनीचा मी एजंट नाही, तुमच्या सेफ्टीसाठीच फक्त ही सूचना आहे. आता हे का होतं? रोज मला प्रश्न आहे की रोज पेपरमध्ये येतं तरी लोक शाळे का होत नाही. मी त्याचं उत्तर सांगतो. हे तुम्ही हे फोटोकॉपी करून ठेवा आणि अभ्यास करा. अॅमिगडाला हायजॅक अशी एक मेंदूची यंत्रणा आहे. अॅमिगडाला ही एक ब्रँड आहे इथे मागे एवढीशी. ती आपली आपत्कालीन सोय, म्हणजे समजा आता इथे आग लागली तिथे तर माझं डोकं काहीच चालणार नाही. हे सगळं मी पडून हे दार पडून कसं बाहेर जात ते बघेन आणि सगळी दारं बंद असतील तर मी जागच्या जागी थिजून जाईल. कारण माझ्या डोक्यामध्ये भीतीने अॅमिगडाला हायजॅक होतो. अॅमिगडाला हायजॅक होतो म्हणजे काय की माझी यंत्रणा विचार करण्याच्या पलीकडे जाते. मग विचार करण्याच्या पलीकडे झालं तर माझी मेंदूमध्ये विचार जे येतात ते मेंदूकडे जायच्या ऐवजी घबराटीकडे जातात. आणि एकदा का अॅमिगडाला हायजॅक झाला की तो माणूस त्याचे हातपाय थरथरायला लागतात. कारण ब्लडमध्ये कॉर्टिसॉल नावाचं केमिकल जनरेट होतं. जर कोणी सायन्सचे स्टुडंट असेल तर लक्षात येईल. ते कॉर्टिसॉल स्टुडंट सगळी रक्तात जातात. त्याला 2 उपाय. जर असं झालं तर बेंबीच्या देठापासून श्वास घ्यायचा जोरात 10 वेळा. तुम्ही फुल ऑक्सिजन जेव्हा घेता तेव्हा त्या कॉर्टिसॉलचा इफेक्ट कमी होतो आणि तुम्ही नॉर्मल विचार करा. एका केसमध्ये मी लोकांना ऍडवाइस केलं की जर असं झालं
की काहीतरी होतंय, मला कळतच नाही काय झालं, काय मी इतका हुशार, मला माहितीच नाही मी कशी माहिती दिली. ती माहिती अशी गेली की तुमचा अमेरिकाला हायजॅक झाला होता, तुम्हाला कळलं. मग काय करायचं? तुम्हाला सांगतो की कोणाशी तरी बोला. म्हणजे बॉसच्या एका कार्यक्रमामध्ये कधी सांगितलं, हो माझ्या मुलाला सांगितलं की अरे तो माणूस 5,000 मागतोय, तो मुलगा म्हटला आई बावळट आहेत काय, हे चोर आहे, तो लबाड आहे. कारण त्याचा अमेरिकाला हायजॅक झालेला नाहीये. त्यामुळे घरात जर काही प्रॉब्लेम झाला, शेजाऱ्याला फोन करा. तुमच्या बिल्डिंग मधले तरुण लोक 2-3 पकडून ठेवा की अरे अडचण आली की मी तुला फोन करणार आहे. त्याच्याकडे धावत जा. म्हणजे आता 2-3 केसेस मध्ये मी त्याला सांगितलं तुमच्याकडे कोणीच नसेल तर बिल्डिंग मध्ये कोणतरी असेल, हो म्हणे आहे त्याची सूट, जा तिच्या दारात आणि तिच्याशी बोलायला. आणि मग त्या मुलीने त्या माणसाला बरोबर जोडला की नाही काय घडलं होतं, आणि मग ते सगळे मोबाईल मधल्या विंडोज होत्या सगळ्या बंद झाल्या. ज्याचा अमेरिकाला हायजॅक झाला नाही अशा व्यक्तीशी बोला. आणि तुम्ही समजा की माझा अमेरिकाला हायजॅक होतोय, मला माझी मेंदूची स्थिती नॉर्मलला आणायची, काही वेळ मध्ये थांबायला पाहिजे, काही वेळ थांबा आणि तुम्ही नॉर्मल येता आणि सारासार विचार. लोक म्हणतात कॉमन सेन्स नाही म्हणून होतात ते. कॉमन सेन्स नाही हे बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं हे कारण आपल्याला सगळं माहिती आहे की ह्या चोर आहे, लबाड आहे, तरी पण कसं काय करतो माणूस. कारण जेव्हा तुमच्या मेंदूचा ताबा तो समोरचा चोर मॅनिप्युलेट करून घेतो, घाबरवतो, पहिल्यांदा घाबरवतो की तुमच्या मुलीला ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला सुचलंच नाही, आणि पुढच्या मी मदत करतोय, मदतीचा हात कोण अनोळखी माणूस, अरे देवानेच पाठवलाय, हो ताबडतोब 5,000 पाठवा, मी त्याला हॉस्पिटलमध्ये, आपण करतो. पण तो अमेरिकाला हायजॅक मधला सारासार विवेक बुद्धी बाजूला ठेवून घेतलेला निर्णय असतो. म्हणून हे तुम्ही अभ्यास करा. आणि हे जर तुम्ही अभ्यास केला तर जेव्हा जेव्हा असा फोन येईल तेव्हा विचार की अरे हा मी आता घाबरलोय, पण बहुतेक असं काही नाही येणार, हे आता की तुम्ही वाचणार. कारण विचार वरती जाणार, खालती खालती गेला की चूक, विचार वरती गेला की वाचेल. आणि त्याच्यासाठी हे तत्व जे आहे ते आयुष्यामध्ये उपयोगी पडणारं तत्व आहे. आपल्या आयुष्याची सगळी जी हालचाल आहे ही या 4 केमिकल आहे, हे मेंदूत जनरेट होणारे केमिकल्स आहेत. आणि त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत असतात, आरोग्य, अर्थ, नवीन काय जे आहे. त्यामुळे आपण याचे पॉझिटिव्ह मार्गाने ही केमिकल्स कशी वाढतील त्याचा विचार केला पाहिजे, आणि निगेटिव्ह मार्गाने वाढणं नाही याचा विचार केला पाहिजे. कारण मला प्रत्येक वेळेला सुरुवातीला लोक म्हणायचे की अरे काहीतरी काढायला कसं होतंय, चोर हुशार, चोर लबाड, सरकारी यंत्रणा निगेटिव्ह, बरोबर आहे. चोर 25-25 हजार कोटी सिम कार्ड घेतात, चोर लाखो अकाउंट ठेवून आहेत, पण ते सगळं आहे म्हणजे जनरल झालं, माझं काय, पण माझा अमेरिकाला मी नीट मॅनेज केला पाहिजे. हे क्षण प्रतिक्षण सतर्कता यातलं 5वं प्रिन्सिपल आहे की अमेरिकाला हायजॅक तर झालेलं नाही ना हा प्रश्न मनात येणं. जेव्हा जेव्हा भीती वाटते त्यावेळी हे लक्षात ठेवा की असं होऊ शकतं. तेच परत सांगतो, मला जीवनामध्ये अमेरिकाला हायजॅक झाला हे ओळखणं फार गरजेचं आहे. क्षण प्रतिक्षण सतर्कता हा सगळ्यात मोठा डिफेन्स आहे. मध्यम प्रवृत्तीने सोशल मीडियावर राहणं असा काही प्रॉब्लेम झाला ना झटकन बाहेर पडा. तुम्ही जरा बाहेर पडला की डोकं लागले, तुम्ही हल्ला की मन हल्ला, तुम्ही एका ठिकाणी थांबला की ते मन कुजरायला. थोडं असं काही झालं तर जरा 2-3 बाहेर जा, गॅलरीत द्या, कोणाला तरी फोन करा, कोणाशी तरी बोला, आणि नक्की तुम्ही वाचू शकाल. गव्हर्नमेंट खूप लेवलवर प्रयत्न करते, पण चोर त्याच्या पुढे आहे. कारण आता तुम्हाला ते एकच गोष्ट सांगतो, रिझर्व्ह बँकेने असं एक सर्क्युलर काढले आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिला की जर तुमची चूक नसेल तर तुम्हाला काही प्रमाणात फ्रॉडचे पैसे परत मिळू शकतात. त्यासाठी आरबीआयने वेगळं सर्क्युलर काढलेलं आहे. आरबीआयने सेपरेट यंत्रणा ओम्बुड्समॅन म्हणून काढलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की 5-50 हजार रुपये गेले, इट इज वर्थ टू गोइंग टू लॉयर and filing the application against the bank and giving application to Reserve Bank of India. नुकताच झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमध्ये त्या माणसाची काही चूक नव्हती, तो भारतात होता, त्याचं क्रेडिट कार्ड जर्मनीमध्ये कुणीतरी वापरलं आणि 3 लाख रुपये गेले होते. तो शेवटपर्यंत लढला, सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलाय की त्याची काही चूक नाही आणि ते पैसे परदेशात वापर केले, तर बँकेने त्यांची सुरक्षा यंत्रणा आहे त्याच्या मार्फत काय करायचं ते करावं, पण त्याचे 1.5 लाख रुपये परत दिले. त्यामुळे बँकेच्या सर्व्हिसमध्ये काही चूक झाली आहे का हे तुम्हाला वकील बरोबर सांगू शकेल की याच्या आधारे आपण अर्ज करू. त्यामुळे घाबरू नका, हा एक मार्ग सध्या निघालेला आहे. हा माणूस बघा काय करतोय,
हा माणूस इतका हुशार आहे, त्या कुठल्या तरी चोराचा फोन आलाय, तर तो कसा संवाद करतोय बघा, हे धाडस आपल्याला आणायचं. देखिए, मैं डीएसपी टॉप सीक्रेट साइबर क्राइम ब्रांच बोल रहा हूँ. हमें एक कुरियर मिला है जो आपके नाम से है. उसमें बहुत सारी लीगल चीजें हैं. अच्छा हाँ लिखिए. क्या लिखिए? अरे मेरे बैंक का अकाउंट नंबर लिखिए ना. आप स्कैमर बोल रहे हैं ना. अभी आप मेरे को बोलेंगे डिजिटल अरेस्ट करना है, ये करना है, बहुत नौटंकी करेंगे, 40 घंटा मेरा टाइम पास करवाएंगे, इसके बाद एंड गेम तो आपको यही अकाउंट से पैसा निकालना है. आपको काहे इतना तकलीफ कर रहा है? मैं आपको अकाउंट नंबर देता हूँ. अकाउंट नंबर छोड़िए, मैं आपको अपना इंटरनेट बैंकिंग का लॉगिन डिटेल देता हूँ. आप लिखिए, यूजर नेम लिखिए, पासवर्ड लिखिए, और अगर आपको लॉगिन करने के बाद मेरे अकाउंट में 1 रुपया मिल जाए तो आप निकाल लीजिए, खुद रहिए. अरे सर काहे आप वीकेंड में सुबह सुबह घूम कर परेशान कर रहे हैं? पूरा हफ्ता 90 घंटा काम करके आया हूँ मैं. मिडिल क्लास लोग हैं सर, हमारे पास क्वांटिटी के नाम पे केवल काम करने घंटे हैं, अकाउंट पैसा नहीं होता है. आपका टारगेट ऑडियंस ही गलत है, फालतू बात कर रहे हैं. बहुत तकलीफ चल रहा है, मुझे इतना खराब लगता है. तो आप जैसा स्कैमर इतना दिमाग लगा के इतना मेहनत करके फोन करता है, और मुझे खाली हाथ वापस भेजना पड़ता है आपको. इस महीने में आप तीसरा आपल्याला सोशल मीडियाचं एवढं प्रेम आहे हे या एका क्लिक मधून तुम्हाला कळेल. कदाचित तुम्ही बघितली पण असेल. नीट लक्ष देऊ ऐका, खूप महत्वाचा मेसेज आहे. बच्चे की पैदाइश के बाद डिलीवरी रूम से 1 घंटा बीत जाने पर औरत को अभी अभी होश आया. बदन में ताकत बिल्कुल खत्म हो गई थी. करवट लेना तो दूर की बात, हिलने में भी बेपनाह दिक्कत हो रही थी. उसने बड़ी मुश्किल से दाहिने हाथ को हरकत दी. कुछ टटोला, हाथ को कुछ महसूस नहीं हुआ. फिर बाएं हाथ को हरकत देने की कोशिश की, कुछ नहीं हाथ लगा. वह बेचैन हो गई. ख्याल आया कहीं नीचे लुढ़क तो नहीं गया. हे ईश्वर! हिम्मत जुटाकर बमुश्किल पलंग के नीचे देखा, नीचे भी नहीं. मन में घबराहट होने लगी. माथे पर पसीने की बूंदें नुमायां हो गई. दूर खड़ी नर्स को इशारे से बुलाया. होंठ हिले पर कोई अल्फाज नहीं निकल सके. नर्स ने औरत की घबराहट महसूस कर ली. उसकी आंखें भी नम हो गई. आखिर वह भी माँ थी, और माँ की तरफ को कैसे ना समझ पाती. नर्स दौड़कर इंक्यूबेटर रूम की तरफ गई और नवजात बच्चे को लाकर उस माँ के हाथों में थमाते हुए कहा, मैं समझ सकती हूँ बहन, लो जी भर के देख लो. औरत अपनी तमाम हिम्मत जुटाकर माथा पोंछते हुए बोली, बहुत शुक्रिया, लेकिन मैं तो अपना मोबाइल ढूंढ रही थी. फेसबुक और व्हाट्सएप पर स्टेटस लगाना है कि मैं माँ बन गई हूँ. सचमुच इस दुनिया का कुछ नहीं हो सकता. एक स्लाइड शेवटची आणखीन दाखवणार आहे आणि मग तुमचे प्रश्न घेणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल, ती माझी वेबसाईट आहे, ती वेबसाईट लिहून ठेवा, shirishdeeshpande.com. त्याच्यावरती काही क्वेरी असेल तर टाका, ती तुम्हाला 48 तासात उत्तर नक्की देईल. आणि रेझिलियन्स म्हणजे काय? स्टँड बॅक, स्टँड अगेन फ्रॉम एनी इव्हेंट अँड फेस द इव्हेंट. 5 गोष्टी आपल्यापैकी एकेकाने सांगाव्या आणि प्रश्न. पहिली गोष्ट क्षण प्रतीक्षण सत्य. दुसरी गोष्ट मॅडमची गोष्ट, फोन आला तर तो चोराचा. हा फोन आला, अनोळखी माणसाचा फोन आला ते तो चोराचा. पुढचं पैशाचा मोह टाळलाच पाहिजे. पैशाचा मोह टाळलाच पाहिजे. परफेक्ट. आणि आपल्या ब्रेनचा हायजॅक झाला काही समजलं. या गोष्टी नेट बँकिंगच्या अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अजूनही अशी काही सूचना असेल तर सांगा. काय आहे आपल्या जे लक्षात राहिले ते दुसऱ्यांना आपण आठवण करून देणार. आणि हे सगळं का करायचं? तर हे टीमवर्क आहे. मी एकटा पुरा पडणार नाहीये. आपली महानगरपालिका सुद्धा पुरी पडत नाही. त्यांचे प्रयत्न जे काही चालू असतात तसे सगळ्यांचा सहभाग असल्यावर ते पुढे होणार आहे. तुम्ही लोक व्हॉलंटियर म्हणून पुढे लोकांना जागरूक करा. हे सायबर सजगता अभियान आहे.